जय गुरुदेव. भक्तिशक्ती योग फाउंडेशन हडपसरतर्फे सर्वांचे स्वागत. आजचा हा विशेष सत्संग आपण ठेवला आहे आणि मगाशी जसं सरांनी सांगितलं, की दर महिन्याच्या चौथ्या रविवारी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यातलं आज पहिलंच हे लेक्चर आहे. तर अशीच माहिती वेगवेगळ्या क्षेत्रातली आपल्याला इथून पुढे मिळणार आहे. आता आज पाहिलं आपण तर स्मार्टफोन संदर्भात आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपल्याला जाणून घ्यायच्यात आणि स्मार्टफोन पाहिलं तर सगळ्यांचाच एक लाईफचा एक खूप महत्त्वाचा पार्ट बनला आहे आजकाल. जसजसं हे तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होत आहे, तसतसं आपल्या जीवनात पण ते जे तंत्रज्ञान आहे ते ऑटोमॅटिक आपण वापरत चाललो आहे. म्हणजे माहिती नसलं तरी ते काही दिवसांनी ते माहिती होतं आणि आपण वापरतोय. तर जवळपास आज पाहिलं तर लाखो संख्येने लोक स्मार्टफोन वापरतात. तर आपण बघा ना, दिवसाची सुरुवात पण आपली स्मार्टफोनने होते आणि शेवटही स्मार्टफोननेच होतो. तर बहुतेक सर्वच कामांसाठी आपण आजकाल स्मार्टफोन वापरतो. म्हणजे बँकिंग असेल, ऑनलाईन खरेदी असेल, मुलांची शाळेची फी भरणं असेल, वीज बिल, लाईट बिल सगळीच बिलं जी आहेत ती आपण स्मार्टफोनद्वारे भरतो. प्रवासाचं बुकिंग असेल, मेसेजिंग असेल, सेल्फी तर आजकाल खूप झालेला आहे. सेल्फी असेल, साधा फोटो असेल, तर अनेक कामांसाठी आपण आजकाल स्मार्टफोन वापरतो. पण ह्या स्मार्टफोनबद्दल काही सुरक्षितता पण घेतली पाहिजे आणि ती कशी घ्यायची हे आपल्याला माहीतच नाहीये. तर हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल पाहिलं तर आपल्या लहान मुलांच्या हातात देखील हा स्मार्टफोन असतो. तर त्या स्मार्टफोनला सुरक्षित कसं ठेवायचं? तर प्रत्येक युजरलाच हा प्रश्न आहे. तर आता आपल्याला मला वाटतं, की असे मार्गदर्शक मिळालेत, की त्यांच्यामार्फत नक्कीच आपल्याला स्मार्टफोन संदर्भात घ्यायची काळजी आणि संभाव्य धोके, तर याची माहिती आपल्याला आज मिळणार आहे. तर यासाठी आपल्यासोबत जे आहेत आज, ते आहेत प्रोफेसर डॉक्टर प्रमोद दामले, ज्यांनी स्वतः सायबर सिक्युरिटीमध्ये पी-एच-डी केलेली आहे आणि विविध त्यांचे जर हे पाहिलं तुम्ही शिक्षण, तर विविध क्षेत्रात त्यांनी पदवी घेतलेल्या आहेत. पी-जी इन मॅथ्स असेल, मॅनेजमेंट असेल, सायकॉलॉजी असेल, लॉज असतील, आय-टी, पी-एच-डी, सायबर सिक्युरिटी असे विविध त्यांनी अभ्यास केलेला आहे क्षेत्रामध्ये. तर गेली 45 वर्ष झाले ते विविध क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करत आहेत यामार्फत. तर प्रॅक्टिस ॲज अ मॅनेजर, आय-टी ऑडिटर, कन्सल्टंट, एक्झिक्युटिव्ह कोच, डायरेक्टर अँड कॉन्ट्रिब्युटर टू एस-बी-आय, रिलायन्स, आय-सी-आय-सी-आय, ऑइल इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स अशा विविध क्षेत्रात ते आज देखील मार्गदर्शन करतायत. त्यांनी ॲज अ प्रोफेसर म्हणून हेड ऑफ कन्सल्टंट सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, बी स्कूल तर तिथे ते प्रोफेसर होते. त्याचबरोबर एच-ओ-डी होते ते यशदा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अपेक्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये. तर अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य असलेले आणि मेनली सायबर सिक्युरिटी तर या क्षेत्रातले त्यांची पी-एच-डी आहे. तर असे हे वक्ते आज आपल्याला मिळाले. त्यांची काही पुस्तके पण पब्लिश झाली आहेत. जसं काही संगणक सर्वांसाठी आणि आय-टी सिक्युरिटी इन इंडियन बँक्स. तर अशा त्याचबरोबर त्यांचे काही लेख येत असतात. सकाळ पेपर असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स असेल. तर या न्यूजपेपरमध्ये देखील त्यांचे विविध लेख कायम येत असतात आणि सायबर सिक्युरिटी मध्ये तर त्यांची पी-एच-डी आहेच. तर मी आता भक्तिशक्ती योग फाउंडेशनतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फेच त्यांचं स्वागत करते आणि त्यांना विनंती करते, की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन नमस्कार. किशोरजी, भक्तिशक्ती फाउंडेशनचे इतर गुरुजन, स्वयंसेवक आणि साधक मंडळी, आज सकाळी आपण एक तासभर या स्मार्टफोन सिक्युरिटी या विषयाला देणार आहोत. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक 2-4 महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे आता माझी ओळख जी करून दिली, सगळी खरीखुरी असली तरी एक नम्र विनंती अशी आहे की ज्या वेळेला वक्त्याची ओळख करून दिली जाते की हा पी-एच-डी आहे, याने पुस्तकं लिहिली आहेत, एक अशी ओळख करून देता देता तुमच्यातली आणि माझ्यातली अशी गॅप वाढत जाते. तर पहिली रिक्वेस्ट अशी आहे की हे सगळं पी-एच-डी आणि पुस्तकं लिहिली ते बाजूला ठेवून द्या. तुम्ही जसे साधक आहात तसा मी पण एक साधक आहे आणि त्या दृष्टीने आपण बघूयात. दुसरी गोष्ट, किशोरजींनी सांगितलं तसा हा कार्यक्रम
1 तासाचा आहे साधारणपणे. 5-10 मिनिटं इकडे-तिकडे, पण 1 तासभर व्याख्यान आणि नंतर एक 15 ते 20 मिनिटं प्रश्नोत्तरं. तर त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न असतील, ते कुठेतरी शक्य असेल तर नोट करून ठेवा. माझ्या ज्या वेगवेगळ्या स्लाइड्स आहेत, एक 15-20 स्लाइड्स असतील, तर कुठल्या स्लाइडशी संबंधित प्रश्न आहे, त्या स्लाइडचा नंबर तुम्ही लिहून ठेवलात, तर आपल्याला स्लाइड्समध्ये प्रश्नोत्तरांच्या वेळेलाही पुढे-मागे करून ती स्लाइड स्क्रीनवर आणून मग प्रश्नाचं उत्तर देणं तेही सहज शक्य आहे. तर यापेक्षा अधिक काही आणखीन नमनाला घडाभर तेल म्हणतात तसा काही प्रकार करत नाही. फक्त एकच शेवटचा मुद्दा की भक्ती शक्ती योग फाउंडेशन आणि किशोरजींनी आज मला तुमच्यासमोर माझे विचार मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल मनःपूर्वक आभार आधीच व्यक्त करतो, कारण नंतर प्रश्नोत्तरात ते राहून गेलं असं व्हायला नको. तर माझ्या स्क्रीन शेअर करतोय, तर तुम्हाला ते दिसतंय की नाही तेवढं जर कोणी सांगितलं तर बरं होईल. इकडे एक 2-3 नावं दिसतायत. शीतल गायकवाड, दीपक गांधी, अनिता आवारी. कोणी जर कन्फर्म केलं तर बरं पडेल की स्क्रीन दिसतो आहे का दिसत नाही. स्क्रीन दिसते. हो दिसतंय सर. धन्यवाद, धन्यवाद. स्क्रीन जर मध्येच दिसेनासा झाला किंवा माझा आवाज ऐकू येईनासा झाला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे नाही पण किशोरजींकडे आहे. तर त्यांना सांगा. कधी-कधी असं होतं की नेटवर्क एकदम डाऊन होतं किंवा स्क्रीन दिसेनासा होतो, आवाज ऐकू येत नाही आणि मग तुम्ही लोकं डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकत नाही. पण किशोरजी आहेत तर त्यांना तुम्ही मोबाईल फोनवरनं कॉन्टॅक्ट केलं तर ते मला लगेच मोबाईलवरतीच कॉन्टॅक्ट करतील आणि मग नेटवर्कचं काय ट्रबल शूटिंग असेल तर ते आपल्याला बघता येईल. आता स्मार्टफोन सिक्युरिटी विषय सुरुवातीला ओळख करून दिली त्यावेळेला जसं सांगितलं किंवा किशोरजी जसं आधी सांगत होते, तसा हा विषय एका दृष्टीने बघितलं तर अटळ झाला आहे. कारण आपण मोबाईलच्या शिवाय जगणं हे म्हणजे त्या रॉबिन्सन क्रुसो सारख्या एखाद्या बेटावर राहून आपलं आपणच सगळं करायचं असेल, तरच ते शक्य आहे. तर इतका आपला अविभाज्य अंग झालेला स्मार्टफोन आणि त्याची सिक्युरिटी का बघायची हे खरं तर आजकाल काही सांगायचं आवश्यकता राहिलेली नाही. कारण रोजचा पेपर उघडला किंवा टीव्हीवरच्या बातम्या बघितल्या, तरी काहीतरी कारणाने त्या नको त्या बातम्या झळकत असतात, की कोणीतरी कोणाला तरी कसं फसवलं आहे, अशा स्वरूपाच्या. क्वचित कधीतरी आपला स्मार्टफोन हरवतो किंवा सापडेनासा होतो किंवा चोरीला जातो. तसं झालं तर काय करायचं, हे सुद्धा बऱ्याच वेळेला माहिती नसतं. तर असे वेगवेगळे विषय आपण बघणार आहोत. साधारण तासाभराचा विषय आहे आणि नंतर 15-20 मिनिटाची प्रश्नोत्तर आहेत. पुढच्या स्लाइडकडे वळूयात. सिक्युरिटी आपण म्हटलं की मग ती सायबर विश्वातली सिक्युरिटी असो किंवा फिजिकल सिक्युरिटी असो, सिक्युरिटी इज अ चेन ऑफ मेनी लिंक्स. म्हणजे असे वेगवेगळे दुवे एकत्र जोडून जी साखळी केलेली असते तसाच प्रकार आहे. फक्त तिकडे जे दुवे असतात किंवा लिंक्स असतात ते आपले लोखंडाचे तुकडे असतात. पण आय-टीच्या फील्डमध्ये त्याच्यातली एक लिंक किंवा एक दुवा आहे हार्डवेअर, दुसरा आहे सॉफ्टवेअर, तिसरा आहे नेटवर्किंग, चौथा आहे आजूबाजूची परिस्थिती. असे सगळ्या लिंक्स मिळून जी चेन तयार होती, त्या चेनची एकूण स्ट्रेंथ किंवा ताकद किती आहे, मजबूती किती आहे, हे जर बघायचं असेल तर त्याला एक हिसका दिला की ती चेन कुठे तुटते, तर सगळ्यात विकेस्ट लिंक म्हणजे सगळ्यात कमकुवत किंवा कच्चा दुवा जिथे असतो तिथे ती चेन तुटते. आणि सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क, एन्व्हायरमेंट या सगळ्यापेक्षा ह्युमन लिंक असं जे आपण म्हणतो ती विकेस्ट लिंक आहे. म्हणजे या सगळ्या सायबर विश्वातला सगळ्यात महत्वाचा घटक जो तुम्ही आम्ही जिती जागती माणसं, तोच कमकुवत दुवा. आणि असं का म्हणतात, पुढच्या अर्ध्या पाऊण तासात आपल्याला लक्षात येईल की हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग वगैरे हे एका दृष्टीने बघितलं तर यंत्र आहेत, ती त्यांची कामं बिनचूक करत राहतात. पण आपल्याला या विषयातली माहिती नसल्यामुळे कधी-कधी आपल्याकडून काही चुका होऊ शकतात. काही हॅकर लोक आपल्याला काहीतरी आमिष दाखवून बळी पडतात, तर बळी पाडू शकतात. तसं होऊ नये म्हणून काय करायचं, तर आपला अवेअरनेस वाढवायचा, आपली सजगता वाढवायची, आपली जागरूकता वाढवायची आणि त्याची पहिली पायरी म्हणजे या सगळ्या विषयाची नीट माहिती करून घ्यायची. त्या दृष्टीने आजचं आपलं नियोजन आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये एक असिमेट्री नावाचा जो प्रकार आहे. आता हे असिमेट्री काय आहे नेमकी, तर आपण शाळेतले दिवस आठवून बघितले तर आपल्याला चित्रकलेच्या शिक्षकांनी सांगितलेलं असतं की एक कागद घ्या
मध्ये असा फोल्ड करा, मग उघडायचा आणि त्याच्यावर शाई किंवा रंग शिंपडायचे आणि मग परत असा फोल्ड करायचा. म्हणजे इकडचे रंग तिकडे लागतात आणि मग कागद उघडला की खूप छान फुलपाखरासारखं काहीतरी दिसतं. त्याच्यात सिमेट्री असते. तर त्या पद्धतीची सिमेट्री या सायबर विश्वात नाहीये. आणि नेमकं कुठे प्रकरण नडतं, तर वेगवेगळी जी टूल्स असतात, म्हणजे आपण घरगुती जी टूल्स म्हणतो, कुठे पकड आहे किंवा हातोडी आहे, तशा टाईपची ही हॅकिंगशी संबंधित किंवा सायबर विश्वातली जी टूल्स आहेत, ती सगळी सॉफ्टवेअरच्या स्वरूपात आहेत. आणि त्यांचं सॉफिस्टिकेशन म्हणजे त्या टेक्निकल टूल्सची प्रगती इतकी झपाट्याने होतीये, की त्यामुळे आजकाल ते हॅकर्स लोक जे असतात किंवा गुन्हेगार जे लोक असतात, त्यांना फार एक्सपर्टाईज किंवा फार अनुभव असण्याची काय आवश्यकता राहिलेली नाही. एक साधं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो, की तुम्ही आम्ही जर ठरवलं, की उद्यापासून बुवा टॅक्स कन्सल्टंट म्हणून आपण काम करायचं. तर पूर्वीच्या जमान्यात कसं झालं असतं, की मला आधी कुठल्यातरी चार्टर्ड अकाउंटंटच्या हाताखाली वर्ष 6 महिने काम करावं लागलं असतं. मग ते टॅक्समनचं मोठं जाड पुस्तक वाचावं लागलं असतं. मग 2-4 केसेस त्या माणसाच्या हाताखाली सॉल्व्ह कराव्या लागल्या असत्या. एवढं सगळं झालं, की मी वर्ष 2 वर्षांनी म्हणू शकलो असतो, की मी टॅक्स कन्सल्टंट आहे. पण आजकाल ते सॉफ्टवेअर टूल अवेलेबल असल्यामुळे तुम्ही बघितलं तर तुम्ही आम्ही सुद्धा टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करू शकू अशी परिस्थिती आहे. त्याचं कारण काय? तर मला जरी टॅक्सची माहिती नसली, तरी ते सॉफ्टवेअर माझ्याकडे आहे म्हटल्यानंतर मी ते सुरू करणार. तुम्ही जर माझे क्लायंट म्हणून आलात, तर मी विचारणार, की बुवा तुम्ही एम्प्लॉईड आहात का बिझनेसमन आहात? मग त्याप्रमाणे टिक मारली, की संबंधित जे क्लॉजेस आहेत, की स्टँडर्ड डिडक्शन वगैरे आहे, ते सगळं आपोआप लागू होणार आहे. त्याच्यामुळे सगळी माहिती आपल्या डोक्यात असण्याची आवश्यकता राहिली नाही. सॉफ्टवेअर टूल्स ते काम करतात. आता हे टॅक्स कन्सल्टंटचं जसं एक विधायक किंवा कन्स्ट्रक्टिव्ह काम सांगितलं, तसं हॅकिंग म्हणजे अशाच टाईपची बरीच टूल्स वापरून लोकांना त्रास देण्याची किंवा पैसे लुबाडण्याची अशी नतद्रष्ट किंवा विघातक कामं करणारी मंडळी आहेत. त्यांना आपण हॅकर्स म्हणतो. तर या हॅकर्सना आता फार मोठं नॉलेजेबल असण्याचं किंवा ज्ञान मिळवण्याची आवश्यकता राहिली नाही. त्याचं कारण हे सॉफ्टवेअर टूल्स त्यांच्या हाताशी आहेत. मग पूर्वी अशा टाईपची सॉफ्टवेअर टूल्स ही फक्त पासवर्ड क्रॅकिंगसाठी वापरली जायची, की तुमचा पासवर्ड कसा मला माहीत करून घेता येईल वगैरे अशा टाईपचे अटॅक्स करण्यासाठी. नंतर ते पैशाकडे आले. आपण रोज वाचत असतो, की कोणाला तरी 5-10 लाख रुपयाचा गंडा घातला, ऑनलाईन बँकिंगमध्ये गंडवलं वगैरे. त्याच्या पुढे जाऊन लेटेस्ट जर तुम्ही विचाराल, तर थेफ्ट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा वैयक्तिक माहिती आहे, त्याची चोरी ही सगळ्यात मोठी काळजी काढण्याची गोष्ट झाली. थेफ्ट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन ह्याच्यात काय-काय येतं? तर माझा आधार कार्डचा नंबर कुठला आहे? माझा पॅन कार्डचा नंबर कुठला आहे? ड्रायव्हिंग लायसन्स काय आहे? बँकेचा अकाउंट नंबर कुठला आहे? तिथे कस्टमर आयडी काय आहे? ही सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन आणि याची चोरी होणं हे पैशाच्या चोरीपेक्षा सुद्धा का जास्त धोकादायक आहे? त्याचं कारण पैशाची चोरी झाली, समजा माझ्या अकाउंटमधनं हॅकिंगमुळे ₹50,000 कोणीतरी लुबाडले. तर ते एकदाच लुबाडले, विषय संपला. पण पर्सनल इन्फॉर्मेशन जर लुबाडली गेली, तर ती माहिती वापरून परत-परत तसे अटॅक होऊ शकतात. परत-परत मला तो लॉस सहन करावा लागू शकतो आणि पैशापलीकडे जाऊन अजूनही काही मानहानीचे प्रसंग होतील, अशा स्वरूपाच्या गोष्टी पण होतात. विशेषतः ज्यावेळेला स्मार्टफोनमधले फोटो चोरीला जातात आणि त्याचा नको तसा वापर केला जातो त्यावेळेला. तर त्या दृष्टीने आपण ह्या सगळ्याकडे आता बघूयात. हे सगळं कसं लक्षात ठेवायचं, त्याला एक पहिली अगदी सोपी गोष्ट म्हणजे त्याला मी बंदोबस्त असं नाव देतो. बंदोबस्त म्हणजे काय? तर कल्पना करा कोणी व्ही-आय-पी गव्हर्नमेंटचा बडा मिनिस्टर कोणी येणार आहे पुण्यात. मग त्यावेळेला कसा बंदोबस्त असतो पोलिसांचा, तसा आपणच आपल्या स्मार्टफोनचा बंदोबस्त करायचा. आणि त्या बंदोबस्तातलं एक-एक अक्षर घेऊन आपण बघणार आहोत. बी म्हणजे बॅकअप, ए म्हणजे ऑल्वेज ॲट हँड असं BAND, BOST. तर त्या बंदोबस्तची आपण सुरुवात करूयात. पहिलं आहे ते बी फॉर बॅकअप. आता बॅकअप म्हणजे काय आहे नेमकं? तर बॅकअप म्हणजे आपल्याकडे जो डेटा आहे, त्याची एक्स्ट्रा कॉपी काढून ठेवायची. म्हणजे फोन उद्याला चोरीला गेला किंवा वरनं खाली पडल्यामुळे एकदम डेड झाला. थोडक्यात त्या फोनवरचा डेटा जर आपल्याला अवेलेबल राहिला नाही, तर काय करायचं? त्याच्या स्टेप्स आहेत. आता हा विषय काळजीचा का आहे? तर डेटा किंवा इन्फॉर्मेशन असं म्हणतो ते किती वेगवेगळ्या स्वरूपात आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे आपण जे टेक्स्टिंग केलेलं आहे किंवा SMS पाठवले असतील, घेतले असतील. आजकाल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे,
दिवसाची सुरुवात आपली होते ते स्मार्टफोनवरनं व्हॉट्सअपवरती आलेले मेसेज किंवा लोकांना गुड मॉर्निंग वगैरे. तर तसे SMS डेटाचाच भाग आहे. ईमेल्स जे आपण पाठवतो किंवा लोकांकडनं आलेल्या बघतो, तो पण डेटाचाच भाग आहे. वेगवेगळे नंबर्स काही-काही लोकं स्टोअर करून ठेवतात, लक्षात राहत नाहीत म्हणून. क्रेडिट कार्डाचा नंबर असेल किंवा आधार नंबर असेल. खरं तर असे नंबर फोनवर ठेवू नयेत, असं मी सजेस्ट करीन. पण असतात लोकांचे. तर मग त्या दृष्टीने तो नंबर हाही एक डेटा झाला. खूप वेगवेगळे फोटो असतात आपल्याकडे, तोही डेटा आहे. कुठेतरी काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, त्या नोट्स घेतलेल्या असतात, तो पण डेटाच आहे. आणि ह्याच्याशिवाय वेगवेगळी ॲप्स जी आहेत, की ॲप्स किती आहेत आपण नंतर बघणारच आहोत. तर ह्या ॲप्समध्ये सुद्धा काही डेटा स्टोअर केलेला असतो. थोडक्यात तो डेटा इतका महत्त्वाचा आणि इतका खाजगी असतो आणि इतका आवश्यक असतो, की तो जर डेटा आपल्या फोनमधनं गायब झाला किंवा आपला फोन हरवला, तर काय पंचाईत होते. थोडक्यात आपल्याला शाळेमध्ये असताना ज्या वेगवेगळ्या परीकथा असायच्या किंवा जादूची अंगठी, जादूचा अंगरखा वगैरे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की एक राक्षस असतो, कोणीतरी एक राजपुत्र असतो आणि मग राजपुत्र त्या राक्षसाशी ज्यावेळेला मारामारी करतो, त्यावेळेला असं लक्षात येतं, की त्या राक्षसाचा प्राण एखाद्या पोपटात आहे. आणि तसा आजकाल आपल्या सगळ्यांचा जीव ह्या स्मार्टफोनमध्ये अडकलेला असतो. इतका महत्त्वाचा झालाय. तर त्या दृष्टीने डेटाचं जर तुम्ही बघितलं, तर युअर डेटा इज नंबर वन इनव्हॅल्युएबल. म्हणजे मला नाही वाटत असं कोणी म्हणू शकेल, की माझा फोनवरचा डेटा गेला तरी 72, मला काही प्रॉब्लेम नाही. इतका तो अमोल म्हणण्यासारखा डेटा असतो. दुसरी गोष्ट अशी की तो खूप युनिक म्हणण्यासारखा आहे. म्हणजे तुमच्या फोनवरचा डेटा हा इतका विशिष्ट आहे, की तुमचे फोन, तुमचे मेसेज, तुमचे ईमेल, तुमच्या नोट्स, तुमचे फोटो, की जगातली सगळी टेक्नॉलॉजी जरी उद्या तुमच्या हाताशी दिली आणि जगातला सगळा पैसा दिला, तरी सुद्धा तो तुम्हाला परत तो डेटा उभा करता येणार नाही. अनलेस यू हॅव टेकन द बॅकअप. आणि त्यामुळे या डेटाचा बॅकअप घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण फोन जर गेला आणि जर डेटा बॅकअप घेतलेला नसेल, तर फार पंचाईत होते. हा डेटाचा बॅकअप कसा घ्यायचा? फार काही करावं लागत नाही. क्लाउड सर्व्हिसेस म्हणून एक प्रकार असतो. क्लाउड वन म्हणून आहे किंवा Amazonचा आहे, Microsoftचा आहे आणि या बऱ्याचशा सर्व्हिसेस पर्सनल कामाकरता एका विशिष्ट जीबीच्या लिमिटपर्यंत फ्री असतात. त्याच्यामुळे 4 पैसे खर्च करायची आवश्यकता नाही. पण बॅकअप निश्चितपणे घेऊन ठेवावा. म्हणजे फोन हरवला तरी आपल्याला पंचाईत होणार नाही. दुसरा जो प्रकार आहे तो फोन नेहमी आपल्या हाताशी असावा. आता फोन नेहमी हाताशी असावा म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल, की त्यात काय विशेष आहे? पण तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो, की फोन आपल्या नजरेच्या टप्प्यात राहत नाही किंवा आपणच तो जाऊ देतो कधी-कधी. उदाहरणार्थ, काही-काही लोकांना अशी सवय असते, की हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला बिल येतं, रेस्टॉरंटमध्ये गेलो मित्रांबरोबर किंवा फॅमिलीबरोबर एन्जॉय केलं, नंतर बिल येतं. तर बिल आल्यानंतर पूर्वी लोकं काय करायची, तर ते फोल्डरमध्ये ते बिल आलंय, त्याच्यातच आपलं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड टाकायचं आणि वेटरकडे द्यायचं. आजकाल त्याच्याऐवजी लोकं काय करताना मी बघितलंय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण पुढच्या वेळेला तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाल, त्यावेळेला आजूबाजूचे लोकं बिल कसे देतायत बघा. अजूनही काही लोकं असे दिसतात, की आपला स्मार्टफोन त्या बिल आलेल्या फोल्डरवर ठेवतात. त्याच्यातलं पॅटर्न किंवा पिन वगैरे काय आहे ते सगळं ओपन करून वेटरच्या हातात देतात. आणि मग तो वेटर तिकडे गल्ल्यावरती किंवा काउंटरवरती जातो कारण तो क्यूआर कोड म्हणतात तो फक्त तिथे असतो. आणि मग 2 मिनिटांनी आणून देतो फोन, की झालं तुमचं बिलाचं पेमेंट. हे खूप रिस्की आहे. कसं रिस्की आहे ते बघूयात आपण. पण अशा गोष्टी होऊ नयेत वाटत असेल, तर आपला फोन कायम आपल्या नजरेसमोर पाहिजे. अगदी हाताशी नसेल, पण टेबलावर समोर ठेवलाय, तर तिथे आपलं एक लक्ष कायम पाहिजे. आणि ह्याचं कारण का तो देऊ नये, ते आपण बघूयात. पण हे टिपिकली कुठे होतं बघा, हॉटेलमध्ये गेलं तर वेटरच्या हातात दिला जातो. कधी-कधी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरल्यानंतर मी पाहिलंय, की ते लोकं स्मार्टफोन जीपे किंवा हे करताना फोन उचलून कारण आपण गाडीत बसून आरामात सगळं पेट्रोल भरून घेतलेलं असतं आणि मग फोन हातात देतात. तसं कृपया करू नका. रिस्क काय आहे, हेही आपण बघूयात. पण तिसरा एक प्रकार जिथे फोन दुसऱ्याच्या हातात सरसकट दिला जातो, ते म्हणजे ज्यावेळेला आपण ट्रिपला जातो. मग आपण समजा कुठेतरी जम्मू काश्मीरला गेलोय किंवा बॅकवॉटर्स केरळा, कन्याकुमारीला गेलो. तिथे आपल्याला सगळ्या फॅमिली बरोबर फोटो काढायचा असतो आणि मग सगळ्यांचा फोटो यावा म्हणून मग आधी सेल्फी काढण्याची ओढाताण होते.
मग सेल्फी काढायचं यंग जनरेशनला चांगलं जमतं. तुम्हाला काही जमत नाही, कारण आपण आता 50-60च्या पुढे गेलेली काही काही मंडळी आहोत. मग काय केलं जातं, तर तिथे आजूबाजूला कोणीतरी एखादा माणूस असतो, त्याच्या हातात फोन द्यायचा आणि त्याला म्हणायचं, जरा आमचे 1-2 फोटो घेताय का? तुम्हाला सांगितलं तरी आश्चर्य वाटेल, तेवढ्या 1-2 मिनिटात हॉटेलमधला वेटर असेल, पेट्रोल पंपावरचा पेट्रोल भरणारा मुलगा असेल, किंवा हा जो त्रयस्थ माणूस एखाद्या टुरिस्ट प्लेसला आपले फोटो काढणारा असेल, 1-2 मिनिटात आपल्या फोनवरती ती मंडळी काही सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतात, ज्याला रिमोट ऍक्सेस टूल असं म्हणतात. RAT, रिमोट ऍक्सेस टूल. त्याचा मूळ उद्देश ते सॉफ्टवेअर करण्याचा असा आहे, की तुमचा जर एखादा IT मधला एक्सपर्ट मित्र आहे आणि तुम्ही त्याला काहीतरी सांगितलं, की माझ्या फोनमध्ये जरा असं असं झालंय, तो जर तुमच्या शेजारीच बसला असेल, तर मग तो लगेच करून देईल. पण तो जर त्याच्या घरी आणि तुम्ही तुमच्या घरी असं असेल, तर रिमोट सपोर्ट मिळावा, रिमोट तुम्हाला ट्रबल शूटिंग करता यावं, म्हणून असं केलेलं असतं, की तो मित्र तुम्हाला रिक्वेस्ट करेल, की तुझ्या फोनवर हे रिमोट ऍक्सेस टूल असं डाउनलोड कर, म्हणजे ज्याच्यामुळे मला घर बसल्या तुझ्या फोनचा कंट्रोल 5 मिनिटं घेता येईल. आता हे होतं, हे खूप चांगल्या उद्देशाने होतं. कंपन्यांमधले जे IT चे लोक असतात, ते असा कंट्रोल तुमच्या फोनचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा मागू शकतात, किंवा तुमचा मित्र जर असेल तर तोही मागू शकतो. चांगल्या कारणाने आहे, काही हरकत नाही. पण हे सॉफ्टवेअर डाउनलोड कोण करतंय, हे काही स्मार्टफोनला कळत नाही. तो IT एक्सपर्ट तुमचा मित्र आहे का तो एखादा चोर लफंगा आहे? टेक्नॉलॉजी इज न्यूट्रल. तर टेक्नॉलॉजीला किंवा स्मार्टफोनला हे कळत नाही. आणि मग तेवढ्या 1-2 मिनिटात एकदा जर ते रिमोट ऍक्सेस टूल म्हणण्यासारखं सॉफ्टवेअर तुमच्या फोनवर आलं, तर अगदी स्पष्ट जाणीव असू देत, की त्या वेळेपासून पुढे तुमच्या फोनवर होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची पाळत ठेवल्यासारखं त्या त्रयस्थ हॅकरला शक्य आहे. नुसतं तेवढंच नाही, फोनमध्ये अजून काही उलाढाल करणं सुद्धा शक्य आहे. त्याच्यामुळे पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपला फोन कायम आपल्या हाताशी पाहिजे, आपल्या नजरेसमोर पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे, एन फॉर नेटवर्क. म्हणजे नेटवर्क म्हणजे फार मोठं टेक्निकल गोष्ट काही आपण बघणार नाही आहोत. पण वायर्ड नेटवर्क जे म्हणतात, तर ते काही हरकत नाही. वायफाय जे म्हणतात, की आपल्या घरांमध्ये आजकाल वायफाय असतं, ते पण काही हरकत नाही. ऑफिसमध्ये तुम्ही कुठे काम करत असाल, तिथली वायफाय सर्व्हिस ती पण एन्जॉय करा. पण ज्यावेळेला असं वायफाय सर्व्हिस म्हणजे वायरलेस नेटवर्क हे रेल्वे स्टेशनवरती किंवा एअरपोर्टवरती किंवा कुठल्या हॉटेलमध्ये उपलब्ध करून दिलं जातं, त्याला टिपिकली आपण हॉटस्पॉट म्हणतो. तर तसे हॉटस्पॉट मात्र कटाक्षाने टाळले पाहिजेत. आणि का टाळले पाहिजेत? तर ते हॉटस्पॉटवालं जे काय नेटवर्क असतं, ते किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे मगाशी जे रिमोट ऍक्सेस टूल वगैरे धोका म्हटलं, त्याच टाईपचा धोका या हॉटस्पॉटमध्ये सुद्धा शक्य आहे. तर त्यामुळे काय करावं? तर हॉटस्पॉट किंवा असं पब्लिक नेटवर्क शक्यतो वापरू नये, ही पहिली गोष्ट. पण एक सिक्युरिटीच्या बाबतीतली महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी 100% सिक्युरिटी असं म्हणून कधीच बघता येत नाही. का नाही बघता येत? तर थोडं जुनं पूर्वीचं झालेलं सांगतो. खूप पूर्वी, नेमकेपणाने 1984, म्हणजे आता 40 वर्ष झाली, पण त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तर आपल्या बऱ्याच जणांना कल्पना नसेल, पण ती हत्या होण्यापूर्वी म्हणा किंवा गुप्तहेर खात्याने काही सूचना दिल्या होत्या, की असे काहीतरी प्रकार होऊ शकतात. त्यामुळे त्या वर्षीच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला इंदिरा गांधी ज्यावेळेला गेल्या, त्यावेळेला इतका कडेकोट बंदोबस्त होता, की पहिला तो गाड्यांचा काफिला जो आला सगळा, कारवा म्हणतात तसा, आणि मग ते सगळं आला. मग त्याच्यातनं एक इंदिरा गांधी उतरल्या असं लोकांना वाटलं, पण ते एक डमी म्हणण्यासारख्या होत्या बाई. आणि मग त्या पटकन उतरल्या कारमधनं आणि गर्दीत निघून गेल्या. नंतर मग जो काफिला आला त्याच्यात खऱ्या-खुऱ्या इंदिरा गांधी होत्या. आता एवढी सगळी काळजी घेतली तरी सुद्धा वर्षभरात काय झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती. तर थोडक्यात, सिक्युरिटी इज नेव्हर 100%. तर थोडंसं असंही लक्षात घेऊयात, की या सिक्युरिटीचा बाऊ करायचा नाही. जास्तीत जास्त माहिती घ्यायची, जास्तीत जास्त काळजीपूर्वक हँडल करायचं, पण थोडंसं 1% देवावर सोडायची पण तयारी ठेवायची. त्याचं कारण असं आहे, की साधा आपण रस्ता क्रॉस करत असलो तरी 1% देवावर सोडावा लागतो. आपल्याला माहिती आहे, की सगळ्या गोष्टी काही आपल्या मनासारख्या किंवा नियोजनाप्रमाणे होत नाही. माझ्या एका मित्राचं खूप पूर्वी ऑपरेशन झालं, ओपन हार्ट सर्जरी, आणि खूप तिशीत झालं, म्हणजे त्याला आता झाली 25-30 वर्ष. त्यावेळेला डॉक्टर समोर आम्ही बसलो होतो आणि त्या इनामदार डॉक्टरांनी सांगितलं, की 99% खात्री आहे, काही होणार नाही. मग या मित्राने विचारलं, डॉक्टर साहेब 1%चं काय? तर ते म्हणाले, 1% देवावर सोडायचं.
ते कोणी पाहिलंय. तर सिक्युरिटीच्या बाबतीतही तोच नियम आहे. 1% आपण देवावर सोडायची तयारी पाहिजे. पण 99% काळजी मात्र आपण मनापासून घेतली पाहिजे. तर थोडक्यात हे असं हॉटस्पॉट कुठे-कुठे आपल्याला घेणं आवश्यक असतं. कुठे अगदी गरजेचं आहे. तर कल्पना करा, की तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवर आहात. विशेषतः एअरपोर्टवर आहात आणि कुठल्या एखाद्या दुसऱ्या गावावरनं आलाय. समजा दिल्लीवरनं फ्लाइट पकडून पुण्याला आलात किंवा परदेशातनं आलाय. तर मग तिथे मुंबई एअरपोर्टला काय तुम्हाला ते नेटवर्क अवेलेबल असेल असं नाही. मग तिथे तुम्हाला तो एअरपोर्टवरची हॉटस्पॉट सर्व्हिस घ्यावी लागते. तेवढ्यापुरती घ्यावी, हरकत नाही. पण मग जेवढं आपल्याला काय बघायचंय किंवा फोन करायचा आहे, WhatsApp वगैरे तेवढं करावं आणि परत तो हॉटस्पॉट बंद करून टाका. अशा पद्धतीने गरजेपुरतंच वापरायचं हे धोरण ठेवलं तर मग पब्लिक हॉटस्पॉटही काही हरकत नाही. पुढची गोष्ट आहे ती अँटीव्हायरस. मध्येच एक थोडंसं डायग्रेशन किंवा डायव्हर्शन. मी बघतोय बरीच मंडळी पटापट काही नोट्स काढतायत. तर जरूर नोट्स काढा, काही हरकत नाही. फक्त बोलण्यात आलेला विषय जर स्लाइडवर दिसत नसेल तरच त्याच्या नोट्स काढा. स्क्रीनवर जे दिसतंय ते सगळं तुम्हाला मी नंतर पाठवून देणार आहे. आपलं एक तासभराचं लेक्चर झालं की हे BAND, BOST हे सगळं तुम्हाला एक 2 पानी छान राईटअप आहे. त्याची PDF मी किशोरजींना पाठवून देईन. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ते सर्क्युलेट करतील. तर स्क्रीनवर दिसतंय ते नोट डाउन करण्याची बिलकुलच आवश्यकता नाही. चर्चेत आलेला एखादा वेगळा मुद्दा तुम्हाला खूप अपील झाला तर जरूर लिहून घ्या. आता अँटीव्हायरस काय प्रकरण आहे? तर व्हायरल इन्फेक्शन जसं आपल्याला होतं तसंच हे कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनला पण होत असतं. आणि तिथे व्हायरस म्हणजे काय असतं तर ते कोरोना व्हायरस सारखा जिता जागता म्हणतात तसा जीवाणू, बॅक्टेरिया, व्हायरस काहीतरी प्रकार असतो. कॉम्प्युटरच्या बाबतीत मात्र व्हायरस किंवा ज्याला आम्ही लोकं मॉलवेअर म्हणतो, ते म्हणजे मॉल इंटेन्शननी लिहिलेलं सॉफ्टवेअर दॅट इज मॉलवेअर. म्हणजे लोकांकडनं काहीतरी पैसे उकळायचे आहेत, लोकांचे चांगले चाललेले स्मार्टफोन डिस्टर्ब करायचे आहेत. अशा विघातक प्रवृत्तीने लिहिलेलं जे सॉफ्टवेअर त्याला मॉलवेअर किंवा व्हायरस म्हणायचं. मग याच्याशी जर आपल्याला लढा द्यायचा असेल तर आपल्या फोनवर अँटीव्हायरस पाहिजे. अँटीव्हायरस किंवा अँटी मॉलवेअर इज अ मस्ट. कशासाठी हवं ते? तर एक जमाना असा होता की व्हायरस किंवा डोकेदुखीचे प्रोग्राम फक्त कॉम्प्युटरवरती यायचे आणि स्मार्टफोनवर यायचे नाही. पण तो जमाना आता मागे पडलाय. स्मार्टफोनवरती पण व्हायरसेस यायला लागलेत आणि म्हणून ते अँटीव्हायरस आपल्याला पाहिजे. मुद्दामून सांगण्यासारखी गोष्ट अशी की या सगळ्यासाठी पैसे मोजावे लागतात असंही नाही. वैयक्तिक कारणासाठी पर्सनल यूज असं आम्ही ज्याला म्हणतो, त्या कारणासाठी हे पूर्णपणे फ्री असतात. तशा एका अवास्त नावाच्या ह्याचं तुम्हाला चॅटमध्ये मी लिहितो म्हणजे हे कुठलं सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला दिसेल. तर चॅटमध्ये मी टाइप केलं अवास्त AVAST. तर हे अवास्त सॉफ्टवेअर मी असं सजेस्ट करेन की तुम्ही जरूर डाउनलोड करून घ्या आणि ते इन्स्टॉल करून घ्या. म्हणजे मग हे व्हायरसची डोकेदुखी बरीचशी आपोआप कमी होईल. त्याच्यासाठी आपण वेगळे कष्ट काही घ्यावे लागणार नाहीत. पुढे जाऊयात. हे एकदा घेतलं आणि आवाजचं काम कायमस्वरूपी चालू राहिलं असं होणार नाही. तुम्ही कल्पना करून बघा 3 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी ते कोरोनाचे इंजेक्शन जे घेतलं होतं ते एका इंजेक्शननी भागलं नाही. एक 2-4 महिन्यानंतर आपल्याला दुसरं इंजेक्शन घ्या असं डॉक्टरनी सांगितलं आणि आपण सगळ्यांनी घेतलं ते. तसं हे जे अँटीव्हायरस आहे हे सुद्धा पिरियॉडिकली अपडेट करावं लागतं. त्याच्यामुळे महिन्यातनं एकदा ते अपडेट केलं की नवीन येणारे व्हायरसेस जे असतील त्यांच्याशी लढा द्यायला सुद्धा आपला स्मार्टफोन सक्षम होणार आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो खूप हास्यास्पद वाटेल, चाइल्डिश वाटेल, की नको असलेल्या फाईल डिलीट करायच्या. थोडं विस्ताराने सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते का करावं लागतं. आपल्या फोनवरती जे अगणित फोटो, व्हिडिओ, मेसेजेस, ईमेल्स वगैरे सगळं आहे. तर पूर्वी ही जागा खूप मर्यादित असायची स्टोरेज म्हणण्यासाठी. काही MB फक्त जागा असायची. आता ते MB मधनं GB मध्ये गेलं, GB मधनं टेराबाईट म्हणतात तसं TB मध्ये गेलं. त्यामुळे झालंय कसं, की ह्या फाईल्स तुम्ही कधीच डिलीट केल्या नाहीत, तरी लाईफ टाईम तुम्ही काढलेले हजारो नाही लक्षावधी फोटो स्मार्टफोनवर राहू शकतील, इतकी प्रचंड स्टोरेज स्पेस आहे. त्या दृष्टीने डिलीट करण्याचं महत्त्व नाहीये. पण दुसरा काळजी काट्याचा विषय असा, की तो जर आपण पिरियॉडिकली वन्स इन अ मंथ नको असलेले जुने फोटो किंवा व्हिडिओ डिलीट केले नाहीत, तर कधीतरी आपण इतक्या अवघड प्रसंगात सापडतो, की कल्पना करा, की आपण कुठेतरी सिटी प्राईड किंवा कुठल्यातरी मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघायला गेलो आणि आजकाल बरेच लोकं काढतात ते तिकीटही ऑनलाईन असतं.
आणि ते तिकीट ऑनलाईन घरी बसून 2 दिवसापूर्वी आपण बुक केलं. मग 2 दिवसानंतर सिनेमा बघायला गेलो की तिथे आपण त्या डोअर कीपर पाशी किंवा तिथल्या माणसापाशी उभा राहतो आणि तिथे आपण हे शोधायला लागतो आपल्या फोनवरती. त्यावेळेला आपल्या पाठीमागे जी रांग असते, एकदा फक्त मागे वळून त्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले की लक्षात येईल की हे वेळच्या वेळीच डिलीट करून हव्या आहेत त्या गोष्टी हाताशी का काढून ठेवायच्या. काही लोक असेही बघितलेत की ते 2 मिनिटं बघतात बघतात शेवटी मागचे लोक कुरबुर करतात. शेवटी त्या तिथल्या माणसाला सांगावं लागतं की साहेब तुम्ही जरा बाजूला व्हा, तुमचं तिकीट सापडलं की मग या परत. तर अशा टाईपचे प्रसंग जर टाळायचे असतील तर जी काय आपल्याला गोष्ट हवी आहे ती वेळेच्या आधीच एकदा स्क्रीनवर आणावी, त्या स्क्रीनशॉट म्हणतात तसा घ्यावा, म्हणजे तिथे गेलं की लेटेस्ट फोटो दाखवला की आपलं काम होऊ शकतं. पण हे जर डिलीट केलं नाही तर वेळ प्रसंगी 5 मिनिटं काय, माझ्या माहितीतल्या काही काही लोकांनी एक एक तास घालवला तरी पण त्यांना जे काय हवं ते सापडलं नाही. तर हे थोडंसं घरातले माळे किंवा अडगळीच्या खोल्या आपण कशी आवरावर करतो तसा प्रकार आहे. तर अधनं दिवाळीला किंवा असं जर आवरावर केली नाही तर काय होतं तेही आपण अनुभवलंय. स्मार्टफोनच्या स्टोरेजच्या बाबतीत आणखीन अवघड प्रकार असा आहे की तुमच्या घरात काय 2 माळे असतील, एक आडगळीची खोली असेल, 4 माळे असतील. पण तुमच्या घराला जर 400 माळे असतील तर किती बिकट प्रसंग होईल त्याची कल्पना करा. तसा काहीतरी प्रसंग या केसमध्ये होत असतो आणि तेवढ्यासाठी नको असलेल्या गोष्टी आपण केव्हा तरी महिन्या 2 महिन्यातनं एकदा डिलीट केल्या तरी बराचसा आटोपशीरपणा राहील. अगदी नेमकेपणाने सांगायचं तर हा सिक्युरिटीशी संबंधित विषय नाही, पण जाता जाता आपला माहिती असावा म्हणून. पुढचा जो विषय आहे तो काळजी काट्याचा विषय, OTP किंवा वन टाइम पासवर्ड असं जे म्हणतात त्याच्याशी संबंधित. आता आपण सगळेजण OTP वापरतो. आता सुरुवातीला सांगितलं तसं OTP किंवा स्मार्टफोनचा वापर न करता आजकालच्या जगात राहणंच मुश्किल झालंय. तर बऱ्याच वेळेला हे OTP किंवा वन टाइम पासवर्ड तुम्ही ज्या बँकेशी डील करतात किंवा तुम्ही ते स्विगी, झोमॅटोकडनं डील करतायत किंवा ओला, उबरची टॅक्सी बुक करतायत, त्या बँकांनी किंवा त्या संस्थांनी तुमचं जेन्युइननेस बघण्यासाठी म्हणजे तुम्ही तोतये नाही आहात ना, तुम्ही तेच आहात ना खरेखुरे, हे बघण्यासाठी OTP आपल्या स्मार्टफोनवर पाठवलेला असतो. मग या OTPच्या बाबतीत काळजी काय? तर OTP किंवा वन टाइम पासवर्ड हा त्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरतीच फक्त वापरायचा. कुणालाही दुसऱ्या तो सांगायचा किंवा टाइप करून दाखवायचा किंवा SMS म्हणून पाठवायचा नाही. कुठे कुठे असं होतं की माझं इन्कम टॅक्स रिटर्न मी भरतोय आणि माझा चार्टर्ड अकाउंटंट पलीकडे त्याच्या ऑफिसमध्ये बसलाय, मी माझ्या घरी आहे आणि तोच सगळं बघतोय म्हटल्यानंतर तो म्हणणार की अरे प्रमोद, तुझ्या स्मार्टफोनवरती आता OTP येईल, तो मला दे. आता कल्पना करा, तुम्ही ज्याच्याशी बोलताय तो तुमचा चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स कन्सल्टंट आहे. त्याला तुम्ही सांगितलं तर एक वेळ चालेल, काही बिघडत नाही. पण ज्यावेळेला अशा हॅकर्सचे किंवा चोर लफंगे लोकांचे काहीतरी फोन येतात आणि आपण बघणार होते की नेमकं कशा पद्धतीने त्रास दिला जातो ते बघणार आहोत. पण त्या केसमध्ये हा OTP जो आलेला असेल आपल्याला बँकेकडनं आलेला असेल किंवा ज्याच्याकडून आला असेल त्याच वेबसाईटवर फक्त तो टाईप करण्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तो कुणालाही सांगण्याचा किंवा टेक्स्टिंग करून पाठवण्याचा प्रश्न नाही. याला अपवाद फक्त एकच आहे की ज्यावेळेला आपण कॅब बुकिंग करतो किंवा होम डिलिव्हरी करतो, म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ओला किंवा उबरची टॅक्सी बुक केली, मग टॅक्सी दाराशी आली की आपण जाऊन बसतो. जाऊन बसलो की तो ड्रायव्हर पहिल्यांदा विचारतो, साहेब तुमचा OTP सांगा. तिथे मग तो सांगायचा आहे कारण तिथे तो टाईप करणार आहे, आपण काही टाईप करणार नाही. किंवा तसंच होम डिलिव्हरीला काही तुम्ही पुस्तक मागवलं असेल Amazonवरनं किंवा स्विगी, झोमॅटोवरनं काही जेवणाचे पदार्थ मागवले असतील, तर कधी-कधी त्यांनाही तो एक OTP आपल्याला आलेला सांगावा लागतो. तिथे हरकत नाही. पण एरवी त्या बँकिंगच्या व्यवहारांमध्ये आलेला OTP दुसऱ्या कोणालाही द्यायचा नाही. तो ज्या त्या जागी फक्त टाइप करून काम हातावेगळं करायचं. ब्लूटूथ नावाची एक सर्व्हिस आहे. नेटवर्किंगचाच प्रकार, पण थोडा वेगळा आहे आणि काळजी काट्याचा आहे. तर ब्लूटूथ म्हणजे काय आहे? तर 2 स्मार्टफोन साधारणपणे 300 फूट अंतरापर्यंत, खूप मोठी रेंज होते बघा 300 फूट म्हटलं तर. बऱ्याच वेळेला व्यवहारात आपण काय करतो, तर आपण आणि आपला मित्र किंवा घरचा एखादा फॅमिली मेंबर 2 फोन असे शेजारी-शेजारी एकाच टेबलावर ठेवतो आणि मग त्या 2 फोन पुरतं असं एक वायरलेस कम्युनिकेशन होऊ शकतं. मग ते लोकांना गाणी एकमेकांना द्यायची असतात म्हणून ते ब्लूटूथवरनं शेअर करतात किंवा काय असेल ते. पण हे ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला त्याचा परिघ किती आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो 300 फुटापर्यंत आहे. म्हणजेच थोडक्यात मी जर असाच प्रकार घरी बसून एकमेकांचा नवरा-बायकोंनी काय एखादं गाणं एकमेकांना द्यायचं किंवा MP3 म्हणतात तशी फाईल द्यायची. घरी बसून केलं, एक वेळ ठीक आहे, काही प्रॉब्लेमच नाही.
पण असं जर रेल्वेतनं जाता जाता केलं तर काय होऊ शकतं फक्त कल्पना करून बघा. त्या रेल्वेच्या पूर्ण बोगीत बसलेल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना तुमचा फोन ब्लूटूथमध्ये दिसणार आहे आणि मग त्याच्यात ते नाही ते उपद्व्याप करणं काही अंशी आय-टी एक्सपर्टना शक्य होणार आहे. त्याच्यामुळे ही ब्लूटूथ सर्व्हिस जी आहे, ज्यावेळेला काम नाही त्याचं त्यावेळेला ती सरळ स्विच ऑफ करून टाकावी. ज्यावेळेला हवी तेवढ्यापुरती स्विच ऑन करायची. आपल्या शेजारी बसलेला माणूस शेजारी असेल, मित्र असेल, फॅमिली मेंबर त्याच्याबरोबर ती काय फाईलची देवाणघेवाण झाली की परत टर्न ऑफ. आणि मुख्य करून पब्लिक प्लेसेसला अजिबात वापरायची नाही. कारण तिथे एअरपोर्ट म्हणा किंवा रेल्वेचा डबा म्हणा, रेल्वे स्टेशन म्हणा, रेस्टॉरंट्स म्हणा, इथे आजूबाजूच्या खूप लोकांना तुमचा फोन अवेलेबल होऊ शकतो. त्या दृष्टीने ब्लूटूथ कामापुरतं वापरायचं आणि नको असेल त्यावेळेला स्विच ऑफ करायचं. आता आपण वळतोय ते ॲप नावाचं अत्यंत खूप उपयुक्त असलेलं आणि त्याचबरोबरीने खूप डोकेदुखी पण करणारं प्रकरण आहे. मुळात ॲप म्हणजे काय आहे? तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे थोडक्यात आपण सॉफ्टवेअर म्हणूयात. त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं शॉर्ट फॉर्म म्हणून ॲप म्हणायचं. आणि ॲप किती असतात हो आपल्या फोनवरती? म्हणजे आपल्या कल्पनेतही येणार नाही. पण वेगवेगळी ॲप्स सांगतो. एक तर आपल्याला ओला, उबर, टॅक्सी बुकिंग करायचं असेल तर त्याचं ॲप असतं. मग स्विगी, झोमॅटो वगैरे फूड ऑर्डर करण्याचं त्याचं ॲप असतं. आपण एम-एस-सी-बीचं किंवा एम-एस-सी-डी-एलचं विजेचं बिल भरतो त्यांचं एखादं ॲप असू शकतं. आपण कुठे गॅस आपल्या पाईपने येणार असेल तर महाराष्ट्र नॅचरल गॅस एम-एन-जी-एल त्याचं असू शकतं. याच्याशिवाय काय 2-3 बँका तुमच्या आहेत त्या बँकांची ॲप्स असू शकतात. याच्याशिवाय युटिलिटी किंवा सहज उपयोगी पडणारी म्हणून आणखीन काही ॲप्स असतात. म्हणजे आपल्याकडे ॲप्स असतात ते खूप असतात. आणि हे प्रत्येक ॲप किंवा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे अशा पद्धतीने डिझाइन केलेलं असतं, की त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं काम करण्याचे जे काही सगळे पद्धत आहे, त्याच्यातला फक्त ट्रिगर आपल्या फोनवरती आहे आणि मुख्य ते काम करण्याच्या सगळ्या पद्धती किंवा सॉफ्टवेअर ते त्यांच्याकडे त्यांच्या सर्व्हरवर आहे. त्यामुळे हे ॲप नेमकं काय करतात हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं, की एखादं खूप छान युटिलिटी असलेलं ॲप म्हणून पुढे केलं जातं. आता होरोस्कोप किंवा आपलं कुंडली किंवा भविष्य बघणे हा जो प्रकार आहे, तो खूप लोकांना खूप अट्रॅक्ट करणारा आहे आणि साहजिक आहे, मनुष्य आहे. मग आपल्याला असं वाटतं, की ते होरोस्कोप किंवा भविष्य सांगणारं ॲप आपल्या ह्याच्यावरती फोनवरती असू दे. काही लोकांना असंही वाटतं, की कुठेतरी रिकामं बसलो असो आपण, तर त्या मोबाईलवरती गेम खेळता यायला पाहिजे. म्हणून मग त्या गेमची काही ॲप्स आहेत. आता एक गेमचं ॲप असेल किंवा होरोस्कोप किंवा फ्युचर टेलिंग म्हणजे भविष्य सांगणारं ॲप असेल. कोण असं छातीठोकपणे सांगू शकेल, की ती ॲप्लिकेशन किंवा ते सॉफ्टवेअर फक्त तेवढंच काम करतं? बऱ्याच वेळेला असं होतं, की दाखवण्याचे दात वेगळे, खायचे वेगळे तसा प्रकार होतो. तुम्हाला दाखवताना काहीतरी खूप छान युटिलिटी असलेली गोष्ट आणि बॅकग्राऊंडला मात्र नको त्या गोष्टी. असं ॲप जर आपल्याकडे डाउनलोड केलेलं असेल, तर नंतर खूप डोकेदुखी होऊ शकते. मग त्याच्यासाठी करायचं काय? तर ही ॲप ज्यावेळेला आपण डाउनलोड करतो, त्यावेळेला पहिला प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारायचा, की हे खरंच हवंय का मला? उगीचच फॅन्सी आयटम म्हणून ॲप्स अजिबात घेऊ नयेत. कारण अशी फॅन्सी ॲप्स बऱ्याच वेळेला डोकेदुखीची असू शकतात. दुसरी गोष्ट जिथनं घ्यायचंय ते जेन्युइन ठिकाण आहे का? आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, की Android आणि iPhone, Appleचा iPhone आणि Android फोन असे हे 2 ठळक गोष्टी आहेत, की ज्या जगभर वापरल्या जातात. त्यामुळे Androidचं ॲप स्टोअर किंवा Apple iPhoneचं ॲप स्टोअर ह्याच्यावरनं आपल्याला हवं असलेलं सॉफ्टवेअर डाउनलोड करावं. त्याचं कारण असं, की तिथली जी मंडळी आहेत, Android Googleकडनं येतं ते Googleमधले लोकं किंवा iPhoneचं जे ॲप स्टोअर आहे, तिथे एखादं सॉफ्टवेअर असेल ते आपण डाउनलोड करतो. असं सॉफ्टवेअर अवेलेबल करून देण्यापूर्वी Apple किंवा Google या मंडळींनी त्यांचे त्यांचे चेक्स एंड कंट्रोल्स काहीतरी केलेले असतात. त्या सॉफ्टवेअरचं थोडंफार तरी टेस्टिंग केलेलं असू शकतं, की जे आपल्याला बिलकुल करता येत नाही. तर त्या दृष्टीने ही ॲप्स घेताना जेन्युइन सोर्समधनं घ्यावी. तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. साधारण 20 वर्षापूर्वी माझं पी-एच-डी झालं. त्यावेळच्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं होतं, की ऑनलाईन बँकिंगसाठी थर्ड पार्टी ॲप्स म्हणजे तुमचं बँकेचं अकाउंट समजा काय आय-सी-आय-सी-आय बँकेत आहे किंवा स्टेट बँकेत आहे. पण काही ॲप्स अशी पण डिझाइन केलेली होती, की तुमचं अकाउंट कुठल्याही बँकेत असू देत, आम्ही तुम्हाला त्या बँकेची सर्व्हिस देऊ. आणि अशी 20 वर्षापूर्वी बोगस बँकिंगची ॲप्स त्यावेळेला मला 50 दिसली होती. या जो लोकांचा व्यवसाय किती तेजीत आहे त्याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे ॲप्सच्या बाबतीत पहिली गोष्ट खरंच हवं असेल, युटिलिटी असेल तरच त्याचा विचार करावा.
आणि एकदा घ्यायचं ठरलं तर ते Apple किंवा Googleच्या ॲप स्टोअरवरूनच घ्यावं. बऱ्याच वेळेला आपल्याला लिंक्स येतात. उदाहरणार्थ एखाद्या बँकेची लिंक येते, की आमचं आता ॲप आहे, फोन बँकिंगचं ॲप आता ते रिवाईज झालंय आणि ते आता तुम्ही नवीन डाउनलोड करा, असं म्हणून एक लिंक दिलेली असते. तशी लिंक तुम्हाला जर ईमेलवरनं आली किंवा WhatsAppवरनं आली, तर ती लिंक वापरून ते ॲप कधी डाउनलोड करू नये. अगदी जेन्युइन दिसणारं असू शकते, की स्टेट बँकेचा समजा तुम्हाला मेसेज आलाय आणि त्याच्यात लिहिलंय, की आम्ही आमचं मोबाईल बँकिंगचं ॲप आता रिवाईज केलंय, तर ते तुम्ही नव्याने डाउनलोड करा. इथे अशी-अशी लिंक दिली आहे. आता ती लिंक स्टेट बँकेचीच आहे का? प्रश्नचिन्ह आहे. आणि तो मेसेज मुळात आलाय तो खरंच स्टेट बँकेकडनंच आलाय का? तेही प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे तो जर मेसेज असेल, तर तिथली लिंक वापरायची नाही. त्या मेसेजमध्ये जर म्हणतायत, की स्टेट बँकेचं नवीन ॲप आहे, आपण तिथनं उठायचं. Apple किंवा Android आपला जो कुठला फोन असेल, त्याप्रमाणे त्या ॲप स्टोअरवर जायचं. तिथे निश्चितपणे स्टेट बँकेचं जेन्युइन खरं-खुरं ॲप नव्याने आलेलं असणार आहे. आणि तिथे जर आलेलं नसेल, तर खूणगाठ बांधायची, की आपल्याला आलेला SMS किंवा टेक्स्टिंग किंवा ईमेल बोगस आहे. तर त्याच्यामुळे लिंक कोणीतरी पाठवली आहे आणि लगेच ते ॲप डाउनलोड केलंय, असं बिलकुल करायचं नाही. कारण ते म्हणजे आपणच आपल्यासाठी खड्डा खणल्यासारखं होणार आहे. ॲपसारखाच दुसरा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे सेटिंग्ज. आता सेटिंग्ज म्हणजे काय आहे नेमकं? तर आपण टीव्हीचे चॅनल जसे रिमोट हातात घेऊन बदलतो. कुठेतरी आता एबीपी माझा आहे तिथनं नॅशनल डिस्कव्हरी चॅनलवरती जातो. तिथनं आणि कुठल्यातरी सह्याद्रीवर. हे जसं आपण फिरत असतो फक्त काही बटणं दाबून, तसं आपल्या स्मार्टफोनची फक्त बटणं दाबून हे सगळं आपल्याला सेटिंग्ज करता येतं. आणि ही सेटिंग्ज कशी करायची? आजचा आपला लिमिटेड वेळाचा आहे त्यामुळे त्यात काही सांगता येणार नाही. पण नंतर मी तुम्हाला एक 2 पानी नोट पाठवणार आहे. त्याच्यात WhatsAppची सेटिंग कशी करावी त्याचं एक उदाहरण दिलंय. तर लेक्चर नंतर ते तुम्ही जरूर करून बघा. अगदी सोपं आहे. फक्त 3 वेळेला बटणं दाबली की तुमचं WhatsApp सिक्युअर होऊन जाईल. तर अशा टाईपची सेटिंग्ज आणि ती आता आपण चर्चेत का घेणार नाही? 2 कारणांसाठी. एक तर आपण फेस टू फेस असे भेटत नाही आहोत आणि मग व्हर्चुअल किंवा ऑनलाईनमध्ये असं होतं, की बऱ्याच वेळेला लोकांपर्यंत पोहोचता येत नाही. कुणाची नेटवर्क काम करत नसतं, कुणाला माझा आवाज पोहोचत नाही. म्हणून ते त्या पद्धतीने न करता तुम्हाला जे एक 2 पानी नोट पाठवीन, त्याच्यात एक्सप्लेन केलंय तसं करून बघा. दुसरं आत्ता लगेच ते सेटिंग्जमध्ये न जाण्याचं कारण असं, की आपण किती सेटिंग्ज बघणार आहोत. आत्ता आपण बघितलं तशी ॲप्स खूप ढिगाढिगाणी असतात. त्याच्याशिवाय Appleचा फोन असेल तर iOS ऑपरेटिंग सिस्टम असते. दुसरा फोन असेल तर Androidची ऑपरेटिंग सिस्टम असते. या ऑपरेटिंग सिस्टमची पण बरीच सेटिंग्ज असतात. तर त्या दृष्टीने सेटिंग हा एक काळजी काढायचा विषय. आणि ही सेटिंग्ज आपण नवीन फोन घेतो त्यावेळेला काय पद्धतीने सेट केलेली असतात, ज्याला आपण फॅक्टरी सेटिंग्ज असं म्हणतो. ही फॅक्टरी सेटिंग्ज किंवा फोन नवीन घेतल्यानंतर जी आपोआप आलेली सेटिंग्ज असतात, ती सगळी सिक्युरिटीपेक्षा सोयीला प्राधान्य दिलेली असतात. म्हणजे आपली कामं चटचट व्हावीत म्हणून ती कन्व्हिनियन्ससाठी सेट केलेली असतात, सिक्युरिटीसाठी केलेली नसतात. तर आपल्याला जर सिक्युरिटी टाईट करायची असेल, तर ही सेटिंग्ज आपण नीट करून घेणं आणि जास्त सिक्युअर, सुरक्षित करून घेणं हे आवश्यक आहे. सेटिंग्जच्या पाठोपाठ शेवटचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे टाईम फॉर अपडेट. आता इथे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, की हा स्मार्टफोन आपला केवढा प्रचंड वेळ वाचवतो. म्हणजे घर बसल्या पाहिजे ते ऑर्डर करा, ऑनलाईन बँकिंग आहे आणि काय ओला, उबरचं, टॅक्सीचं बुकिंग आहे आणि अगणित गोष्टी बसल्या-बसल्या होत असतात. मग थोडासा त्यातला वेळ आपण परत रिइन्व्हेस्ट करायला काय हरकत आहे? आणि तो वेळ कसा द्यायचा? तर काही विशेष काही नाही करायचं. आपल्या सोसायटीत आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला कोणीतरी एक टेक्निकल चॅप असे म्हणतात ना, म्हणजे आय-टी मधला फार एक्सपर्ट पाहिजे असं नाही. पण आपण बरेचसे लोकं वेगवेगळ्या प्रांतात काम करणारे असतो. कोणी गव्हर्नमेंटमध्ये असेल, कोणी बँकेत असेल, कोणी इन्शुरन्समध्ये, कोणी अजून खाजगी कंपनीत, मार्केटिंग, फायनान्स, एच-आर वगैरे बघणारे. तर आय-टी हा काही आपल्या प्रत्येकाचा प्रांत नाही. पण आपल्या परिसरात डोकावलं तर कोणीतरी एखादा मुलगा असा आपल्याला सापडेल, 25-30चा मुलगा आहे आणि आय-टीमध्ये काम करतोय. असा एखादा आय-टी मधला शेजारी पकडायचा आणि त्याच्याबरोबर 8-15 दिवसातनं एकदा फक्त 10-15 मिनिटं बसायचं आणि फार मोठं ऑडिट करायचं नाही आपल्या फोनचं. पण त्याला म्हणायचं, की "बाबा माझ्या एकदा फोनची सेटिंग्ज बघ आणि मला पण शिकव, की ही सेटिंग्ज कशी करायची." एकदा तुम्हाला ती सेटिंग्ज अशा टाईपच्या 2-3 मीटिंग्जमधनं माहिती झाली, की दर आठवड्याला तुमचं तुम्ही सुद्धा हे करू शकाल. दरवेळेला त्या शेजाऱ्यालाही बोलवायचं कारण नाही. आणि हा शेजारी का बघायचा? तर तुमचा समजा कोणी काका, मामा, भाचा, पुतण्या असा कोणी असेल, तो कुठेतरी लांब असणार आहे
आणि ही सेटिंग्स करताना एक अत्यंत आवश्यक म्हणजे हा फोन सेटिंग्स करून शिकवणारा माणूस आणि सेटिंग्स माहीत करून घेणारा माणूस हे दोघंही शेजारी शेजारी बसून केलं तर खूप इफेक्टिव्ह होतं. तिथल्या तिथे लगेच शंका विचारता येते की हे असं नाही तर ते कसं दाबायचं, काय करायचं? ते रिमोटली नाही शक्य होत. तर त्या दृष्टीने शेजार पाजारमधला एखादा आयटीतला मुलगा बघा आणि सुरुवातीला एक 2-3 वेळेला तुम्ही त्याच्याबरोबर बसलात की तुमचं तुम्हाला सुद्धा हे बघता येईल. म्हणजे किरकोळ सर्दी खोकल्यासाठी जसं आपण डॉक्टरकडे जात नाही, घरातल्या घरात काहीतरी आडूळसा वगैरे घेतो, तसं किरकोळ गोष्टींसाठी आपल्याला स्मार्टफोनची दुरुस्ती किंवा देखभाल बाहेर जाण्याची आवश्यकताच राहणार नाही, घरच्या घरी करता येईल. तर इथे आपला बंदोबस्त म्हणण्यासारखा फोनचा संपलेला आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत आणि तो भाग असा आहे की स्मार्टफोनची चोरी झाली तर काय करायचं किंवा चोरी होऊ नये म्हणून काय करायचं नेमकं. आता परत एकदा एक रिक्वेस्ट की ज्योती राऊत मॅडम आहेत किंवा अनिल सुपेकर मला दिसत आहेत म्हणून त्यांना विनंती की आता तुम्हाला तो स्क्रीन दिसतोय का, टॅकलिंग थेफ्ट ऑर लॉस ऑफ फोन हे एकदा दिसतंय का, फक्त कन्फर्म करा. हो सर, दिसतोय. दिसतोय. तर आता उत्तरार्ध आपल्या लेक्चरचा की टॅकलिंग द स्मार्टफोन लॉस ऑर थेफ्ट म्हणजे दरवेळेला चोरीच होईल असं नाही, पण कधी कधी गहाळ होतो. रेल्वेतनं येतात लोक आणि कुठेतरी तो खिशातनं पडलेला असतो, खाली उतरल्यावर लक्षात येतं रेल्वे पुढे निघून गेली वगैरे, किंवा कधी कधी चोरी सुद्धा होते. कल्पना करून पहा, पूर्वी जसं पिक पॉकेटिंगचा व्यवसाय खूप जोरात होता आणि त्यावेळेला तो जोरात होता त्याचं कारण काय, तर हिप पॉकेटमध्ये, विशेषतः आम्ही जेंट्स लोक हिप पॉकेटमध्ये पैशाचं जाडजूड पाकिट ठेवायचं. ते म्हणजे चोराला आमंत्रण असायचं की एक ब्लेड मारलं की पाकिट त्याच्या हातात. आता तसाच प्रकार नेमकेपणाने स्मार्टफोनच्या बाबतीत व्हायला लागलाय. म्हणजे हिप पॉकेटमध्ये जर मागच्या बाजूला ठेवलं तर कुठेतरी बसमध्ये, रेल्वेमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी एक ब्लेड मारतात आणि फोन त्यांच्या हातात जातो. आपल्याला 2 मिनिटांनी कळलं तोपर्यंत तो माणूस गर्दीत कुठेतरी निघून गेलेला असतो. त्याच्यामुळे काही उपयोग होत नाही. तर त्याच्यासाठी काय करावं हे आपण थोडंफार बघितलंय की नजरेसमोर आपल्या फोन पाहिजे. तर जेंट्स लोकांना विनंती आहे की तो हिप पॉकेटमध्ये ठेवण्यापेक्षा आपल्या शर्टाचं जे फ्लॅप असतं त्याच्यात ठेवा किंवा ट्राउझर्सना, पॅन्टला जे पुढे खिसे असतात त्याच्यात ठेवावं. बायकांचं त्या दृष्टीने लेडीजचं खूप सेफ असतं, ते पर्सच असते, त्याच्यामुळे त्या ऑलरेडी काळजी घेण्याच्या मोडमध्ये असतात. खूप माझ्या नात्यातल्या शेजारणी किंवा अशा खूप बायका बघितल्यात किंवा त्रयस्थ सुद्धा गर्दीच्या ठिकाणी पर्स घेतली की ते पर्स मागे नसतं, ते पुढे घेऊन चालतात. तर अशा साध्या सोप्या गोष्टींमुळे बऱ्याच अंशी आपल्याला या गोष्टी चोरी वगैरे टाळता येतात. पण एवढं सगळं होऊनही चोरी होऊ शकते. म्हणजे कोणी असं अगदी छातीठोकपणे म्हणणार नाही की माझा फोन कधीच चोरीला जाणार नाही. तर त्या दृष्टीने जी काळजी घ्यायची आहे त्याचे 2 भाग आहेत. एक आहे पहिला, ज्याला मी फिट स्पा असं म्हणतो. म्हणजे चोरी होण्यापूर्वी घ्यायची काळजी. आपण जिममध्ये जातो आणि फिटनेससाठी जे हे करतो, स्पा म्हणा, फिटनेस म्हणा, की आपण तब्येत सुदृढ राहिली पाहिजे, आपलं सगळं चेहरा चांगला दिसला पाहिजे किंवा तर तसं फिटनेस आणि स्पा तोच मंत्र आपल्याला चोरी होण्यापूर्वी जी काय काळजी घ्यायची त्याचं आहे. आणि चोरी झालीच समजा तर काय करायचं, त्याचं नंतरच्या सिपमध्ये आपण बघा. हे सिप म्हणजे कसं, जिममध्ये सगळं झाल्यानंतर आपण बसतो की चला आता निवांतपणे चहाचा घोट घेऊयात, तसा प्रकार आहे. तर चोरी होण्यापूर्वी जी काळजी घ्यायची आहे त्याची एक गमतीची गोष्ट अशी आहे की असं काही होणार नाहीये की 2 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता माझा फोन चोरीला जाणार आहे आणि त्यामुळे मी 2 फेब्रुवारीला 9:30 वाजता याची काळजी घेईन. या सगळ्या अचानक होणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ते चोरी व्हायच्या आधी काय काळजी घ्यायची ते आपण बघू. पण ती केव्हा घ्यायची याला उत्तर आहे नेहमीच घ्यायची. म्हणजे वी शुड बी ऑलवेज रेडी. आता बघूयात FIT एक 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 एक. पहिलं आहे, बऱ्याचशा फोन्सवरती आजकाल एक सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंगचं फीचर किंवा सुविधा असते, सोय असते. फाइंड माय फोन, लॉक माय फोन, वाईप माय फोन असे 3 वेगवेगळ्या सर्व्हिसेस. तर त्या एखादा आयटीचा एक्सपर्ट माणसाकडनं माहीत करून घेतल्या तर कसा उपयोग होतो सांगतो. माझा फोन जर चोरीला गेला तर पहिलं मला माझ्या मिसेसच्या फोनवरून किंवा माझ्या लॅपटॉपवरनं फाइंड माय फोन असं एक इन्स्ट्रक्शन देता येते. मग तसं केल्यानंतर माझा फोन जर चोराच्या हातात आहे आणि तो ऑन असेल तर मला लोकेशनही कळतं. म्हणजे माझ्या मुंबईच्या एका मित्राचं बघितलंय, अंधेरीला सिब्समध्ये तो ऑफिसमध्ये बसलाय आणि फोन चोरीला गेलाय रेल्वेमध्ये म्हणून लक्षात आल्यावर फाइंड माय फोन केलं, ताबडतोब कळलं की तो मालाड आणि गोरेगावच्या मधल्या भागात आहे. इतपत तो फाइंड माय फोन इफेक्टिव्ह आहे. दुसरा आहे लॉक माय फोन. तर फोन चोरीला गेलाय म्हटलं की फाइंड माय फोनच्या आधीच लॉक माय फोनही करायला हरकत नाही. म्हणजे ज्या चोराच्या हातात असेल त्याला त्याचा काही उपयोग होणार नाही, तो फोन लॉक होऊन जाईल. आणि तिसरं आहे, तुम्ही जर 1-2 दिवस वाट बघितलीत किंवा 2 तास वाट बघितलीत आणि लक्षात आलं की फोन काही मिळत नाही,
तर वाईप आउट माय फोन म्हणजे त्या फोनवरचा सगळा डेटा परस्पर डिलीट तुम्हाला घर बसल्या करता येऊ शकतो, फोन तुमच्या हातात नसला तरी. तर ही 3 खूप हायटेक फीचर आहेत. सगळ्याच फोनवर असतील असंही नाही, किंवा प्रत्येक वेळेला प्रत्येक केसमध्ये ती वापरता येतील असंही नाही, कारण त्यावेळेला त्या चोराच्या हातातला फोन ऑन असला पाहिजे, तरच या गोष्टी होणार आहेत. पण एक फीचर, एक सुविधा आहे ती माहिती असावी. दुसरं आहे ते सगळ्यात महत्वाचं, IMEI नावाचा जो हँडसेटचा नंबर आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे. आता थोडंसं सगळ्या लोकांना माहिती नसेल म्हणून सांगतो, बऱ्याच जणांना ते खूप बाळबोध आणि ऑलरेडी माहिती असेल की आपला फोन जो आपण म्हणतो त्याच्यात 2 भाग असतात, एक हँडसेट आणि दुसरं त्याच्या आत घातलेलं सिम कार्ड. तर सिम कार्ड म्हणजे काय ते आपण आता सगळ्यांना माहिती आहे आणि नंतर बघणारही आहोत. पण सिम कार्ड घालण्याआधी नव्याने घेतलेला फोन जो असतो, फक्त हँडसेट, तर त्या हँडसेटला पण एक नंबर असतो, त्याला IMEI असं म्हणतात. तर थोडक्यात फोनचे जर 2 कॉम्पोनंट आहेत, 2 घटक आहेत, एक हँडसेट आणि दुसरा सिम कार्ड, तर त्या हँडसेटचा IMEI नावाचा नंबर आहे. तर तो नंबर आपल्याला माहिती असला पाहिजे. मी तुम्हाला जी एक 2 पानी नोट पाठवीन त्याच्यात तो नंबर कसा माहीत करून घ्यायचा तेही लिहिलेलं आहे. तर तो नंबर माहीत करून घ्यायचा आणि तो कुठेतरी लिहून ठेवायचा. आता थोडंसं विनोदी भाग वाटेल, पण माझ्या एका मित्राने तो IMEI नंबर स्वतःच्या हँडसेटचा घेतला आणि स्वतःच्याच हँडसेटवरती रेकॉर्ड करून ठेवला. आता त्याचा काय उपयोग होणार आहे सांगा? कारण तो फोन जर हरवला तर त्या फोनचा IMEI नंबर तुम्हाला दुसऱ्या फोनवर पाहिजे किंवा कुठेतरी कागदावर डायरेक्ट लिहून ठेवलेला पाहिजे. तर त्या दृष्टीने तो IMEI नंबर हा कुठेतरी लिहून ठेवायचा. कारण तो नंतर आपल्याला चोरी झाली तर 2 ठिकाणी लागणार आहे. कुठे लागणार आहे ते आपण बघूच यात 5 मिनिटात. दुसरी गोष्ट आहे ती टेलिफोन कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या हाताशी पाहिजे. एअरटेल, जिओ, व्होडाफोन, आयडिया ज्या कोणाची आपण सर्व्हिस घेतली आहे त्या टेलिफोन कंपनीचा कस्टमर केअर नंबर हाताशी पाहिजे. तसंच वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस घेतलेल्या आहेत, कसं आहे त्या टॅक्सी बुकिंगचं ओला उबर त्याचा नंबर पटकन सापडला नाही हरकत नाही. स्विगी झोमॅटो नाही सापडला हरकत नाही. पण कुठेतरी स्टेट बँकेचा कस्टमर केअर नंबर तो मात्र आपल्याला तातडीने मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे त्याची शोधाशोध नंतर व्हायला नको. तर असे महत्वाचे जे फोन नंबर आहेत ते आपल्या हाताशी पाहिजेत आणि आपल्या फोनच्या बाहेर पाहिजेत. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे घरातले जे फॅमिली मेंबर आहेत, नवरा बायको मुलं, त्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर फॉर बँक, कॉन्टॅक्ट नंबर फॉर एअरटेल किंवा काय जे असतील ते आणि एकमेकांचे IMEI नंबर हे सगळे एकमेकांकडे असावेत. म्हणजे होऊ शकतं असं की कल्पना करा, तुमचा फोन ऑफिसमध्ये हरवला तर तुम्ही पटकन त्या फॅमिली मेंबरला विचारू शकता की IMEI नंबर काय सांग, म्हणजे मला काहीतरी ऍक्शन घेता येईल. सर्व्हिसेसच्या याच्याच बरोबर पोलिसांचा कॉन्टॅक्ट नंबरही हाताशी असावा. परत एकदा सांगण्यासारखी गोष्ट आहे, पण एका मित्राचा फोन चोरीला गेला. काय करू म्हणून मला फोन आला. त्याला म्हटलं पहिलं पोलीस कंप्लेंट करून टाक. तो म्हणाला पोलीस कंप्लेंट म्हणजे कुठे करू? म्हटलं अरे बाबा तू जर आता तिकडे राहतोस अंधेरी आणि सिव्स भागात तर तिकडचं पोलीस स्टेशन कुठे मी कसं सांगणार? थोडक्यात बऱ्याच वेळेला आपलं आपण जिथे राहतो त्या भागातली पोलीस चौकी कुठे, पोलीस स्टेशन कुठे हे माहिती नसतं. त्या दृष्टीने पण थोडी जागरूकता असलेली बरी. आणि शेवटचं आणि खूप महत्वाचं, अल्टरनेट फोन नंबर हाताशी असावा. म्हणजे काय, तर आता मी आणि माझी बायको आम्ही दोघंही व्होडाफोन आयडिया त्याची टेलिफोन सर्व्हिस घेतली. तर त्या कंपनीचं एक ॲप असतं, म्हणजे बघा अजून एक ॲप वाढलं आपल्या ह्याच्यात. तर आमच्या दोघांच्या ॲपवरती एकमेकांचे नंबर अल्टरनेट नंबर म्हणून करून ठेवले. म्हणजे थोडक्यात असं जर झालं की बायको कुठेतरी भिशीला गेली, लेडीज ग्रुपमध्ये गेली आणि तिथे फोन हरवला, तर मैत्रिणीच्या फोनवरनं तिने मला फोन केला तर मी ताबडतोब माझं ॲप उघडणार व्होडा आयडियाचं, आणि तो जो अल्टरनेट फोन म्हणून ऑलरेडी रजिस्टर केला असल्यामुळे मी सांगितलं की लगेच त्या बायकोचा फोन डेड करून टाकतील, म्हणजे त्या सिम कार्डचा वापर कोणाला करता येणार नाही. तर त्या दृष्टीने अल्टरनेट फोन म्हणून रजिस्टर केला असेल तर या गोष्टी चटकन होऊ शकतात. आता एवढी पूर्वतयारी झाली की मग पुढे काय करायचं, तर ज्या वेळेला फोन चोरीला जाईल त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे जी ऍक्शन घ्यायची ती इमिजिएट घ्यायची. तुम्हाला गमत म्हणून सांगतो, एक साळुंके विहार म्हणून पुण्यातला भाग आहे, तिकडे बरेचसे आर्मी ऑफिसर्स रिटायर्ड राहतात. त्याच्यातले एक कर्नल आहेत, रिटायर्ड कर्नल. नाव सांगत नाही कारण अशा गोष्टी नावासकट सांगायच्या नाही, असा एक शिरस्ता असतो, प्रायव्हसी असते प्रत्येक माणसाची. तर ह्या कर्नल साहेबांचा फोन चोरीला गेला असं असं गृहीत धरा. प्रत्यक्षात काय झालं होतं सांगतो. फोन त्यांच्या हातात होता, पण शनिवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या असं लक्षात आलं की आपला फोन डेड झालाय. म्हणजे त्यांनी फोन केला एका मित्राला तर काय फोन लागेना. त्यांनी बायकोला सांगून बघितलं मला एक टेस्ट म्हणून फोन कॉल कर.
तर बायकोनी त्यांना फोन केला शेजारी बसूनच, पण तोही लागेना. या सदृशाने असा विचार केला की तुम्हाला कल्पना असेल की विकेंडला हे सगळे रिटायर्ड आर्मी ऑफिसर, त्यांचं ते RSI नावाची एक इन्स्टिट्यूट आहे कॅन्टोन्मेंटमध्ये, तिकडे विकेंडला संध्याकाळी भेटतात आणि मौज मस्ती गप्पा टप्पा वगैरे सगळं चालू असतं. त्या सदृशाने विचार केला शनिवार संध्याकाळ 5 वाजलेत, आता कुठे त्या एअरटेलच्या ऑफिसमध्ये जायचं आणि काय कंप्लेंट करायची, आपण उद्याला करूया. म्हणून ते सरळ त्या संध्याकाळच्या क्लबला गेले. दुसऱ्या दिवशी विचार केला की आज रविवार आहे, आज काय एअरटेलचं ऑफिस बंद असेल. सोमवारी सकाळी हे गृहस्थ उठून एअरटेलच्या ऑफिसात गेले. मध्ये किती दिवस गेले कल्पना करा, जवळपास 1.5-2 दिवस गेले. आणि इमिजिएटली का करायच्या या गोष्टी, तर ज्या चोराला फोन सापडलेला असेल त्याचं नतद्रष्ट किंवा चोरीचं जे काय काम आहे ते लगेच सुरू होतं. त्याच्यामुळे तिथे दिवसांच्या हिशोबात काम नाहीच, तिथे तासांच्या हिशोबात पण नाही, मिनिटांच्या हिशोबात काम आहे. तर त्या दृष्टीने जेवढ्या ताबडतोबीने आपल्याला ऍक्शन घेता येईल तेवढं उत्तम. मला वाटतं आता तुम्हाला लक्षात येईल की आधी जो आपण अल्टरनेट फोन नंबरचा मुद्दा बघितला तो किती महत्वाचा आहे. म्हणजे तुमच्या घरातल्याच एका फॅमिली मेंबरचे अल्टरनेट म्हणून तुम्ही असे फोन नंबर जर रजिस्टर केले असतील, एअरटेल म्हणा किंवा वोडाफोन ज्यांची सर्व्हिस तुम्ही घेताय त्या कंपनीकडे, तर तुम्ही दुसऱ्या फोनवर लगेच तुमचा फोन किंवा सिम कार्ड ब्लॉक करून टाकता. हे जितक्या लवकर कराल तेवढं तुमचा फोन वापरून होणारे गैरप्रकार कमीत कमी होणार आहे. त्या दृष्टीने जी काय ऍक्शन घ्यायची ती इमिजिएट घ्यायची. आता 3 ऍक्शन आपल्याला घ्यायच्यात चोरी जर झालीच तर. पहिली गोष्ट सिम कार्ड ब्लॉक करायचं. थोडं प्राथमिक माहितीमध्ये जातोय तर ज्यांना माहिती आहे त्यांनी थोडंसं सांभाळून घ्या, कारण तीच माहिती परत दिली जाते. पण काही जणांना माहिती नसेल म्हणून मुद्दामून सांगायचं की मगाशी आपण जे बघितलं की आपल्या हातातल्या स्मार्टफोनचे 2 भाग आहेत. एक हँडसेट जो आपण 5-50 हजार रुपये देऊन सॅमसंग किंवा रेडमी कडनं घेतलेला असतो, आणि दुसरं त्याच्यात घातलेलं सिम कार्ड. हे सिम कार्ड म्हणजे एअरटेलचं असेल, जिओचं असेल, वोडाफोन आयडिया त्यांचं असेल, या टेलिफोनच्या कंपनीज आहेत. तर सिम कार्डचं ब्लॉकिंग अशासाठी महत्वाचं आहे की तुमचा फोन चोरीला गेल्यानंतर त्या चोराच्या हातात पडला आणि तुम्ही समजा पहिलं जे आपण या F फॉर फाइंड माय फोन, लॉक माय फोन वर ते जे फीचर आहे ते वापरून समजा तुम्ही तुमचा फोन लॉक करून टाकलात तरी ते सिम कार्ड लॉक होणार नाहीये. त्याच्यामुळे हे चोरटे जे असतात बऱ्याच वेळेला काय करतात, ते चोरटे त्यांना जमेल तेवढं करतात. त्यांना कळलं की फारसं काही करता येत नाही की त्यांचे IT एक्सपर्ट असतात, जे चोरों के भी दुनिया होती है म्हणतात तसं. तर मग ते त्याच्यातल्या IT एक्सपर्टला त्यांच्या दाखवतात आणि तो म्हणतो अरे फोन डेड झाला पण सिम कार्ड काढून घे, आपल्या फोनमध्ये सिम कार्ड घालू, म्हणजे मग बाकीचे उद्योग करायला मोकळे. तर तसं तुमचा हँडसेट जरी तुम्ही डेड करून घेतलात पण सिम कार्ड जर केलं नाही तर तुमचं एअरटेल किंवा वोडाफोनचं ते सिम कार्ड तर चोर माणूस दुसऱ्या त्याच्या फोनमध्ये घालेल आणि मग पुढे जे उद्योग सगळे करेल ते तुमच्या सिम कार्डवरनं होणार आहे. मग ते फोन बँकिंग असेल किंवा आणखीन कुठले प्रकार असतील. त्याच्यामुळे ते सिम कार्ड पण ब्लॉक करायचं किंवा हॉटलिस्ट करायचं. आता तुमच्या लक्षात येईल की तुमचं एअरटेल वोडाफोन जे काय त्याचा कस्टमर केअर नंबर आपल्या हाताशी का पाहिजे. नाहीतर त्याची शोधाशोध बऱ्याच वेळेला फोन हरवल्यानंतर सुरू करतात लोक. मग त्यावेळेला कुठला तरी नंबर मिळतो, तो नंबर फिरवला की म्हणतात की आमचं हे ऑफिस नाही, कस्टमर केअर नंबर वेगळा आहे. त्याच्यात बऱ्यापैकी वेळ जातो. तर ते होऊ नये म्हणून सगळे नंबर हाताशी ठेवायचे. आणि फोन हरवलाय आणि एकदा लक्षात आलं की घरातच दुसरीकडे कुठे सापडतोय वगैरे असं नाहीये, तो रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट किंवा कुठेतरी रस्त्यात गहाळ झालाय, मग पहिली गोष्ट सिम कार्ड ब्लॉक करून टाकायचं. दुसरी गोष्ट IMEI जो नंबर आहे हँडसेटचा, तो हँडसेट सुद्धा आपल्याला लॉक करता येतो. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक लिंक दिलेली आहे. ऑनलाईन आपल्याला ते ताबडतोब हँडसेट लॉक करता येतो. 1-2 मिनिटात मी ती लिंक तुम्हाला ह्याच्यावरती टाईप करून चॅट बॉक्समध्ये टाकतो. प्रश्नोत्तराच्या वेळेला टाकतो म्हणजे आपल्या लेक्चरमध्ये खंड पडायला नको. तर ती ऑनलाईन लिंक CEIR नावाची संस्था आहे, त्यांची ती लिंक वापरायची आणि आपला IMEI नंबर द्यायचा, म्हणजे ताबडतोब तो हँडसेट लॉक होऊन जातो. म्हणजे त्या चोर लोकांना तो वापरता येणार नाही, ते कोणाला विकू पण शकणार नाहीत, कारण विकत घेणारा माणूस म्हणणार की हा हँडसेट डेड झाला तर त्याचं मी काय करू. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस कंप्लेंट. तर त्या दृष्टीने पोलीस कंप्लेंट हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. मी म्हटलं तसं बऱ्याच वेळा लोकांना आपल्या एरियातली पोलीस चौकी कुठली ते माहिती नसतं. बऱ्याच वेळेला असंही होतं की तुम्ही जर गेलात तुमच्या घराच्या जवळच्या पोलीस चौकीत तर ते विचारतात कुठे गाळा झालाय. मग आपण म्हणतो की ते ऑफिसमधनं येताना कुठेतरी हिंजवडी IT पार्क तिकडे गाळा झाला. ते म्हणणार मग आमचा एरिया नाहीये, आमचं ज्युरिस्डिक्शन नाही, त्या कमांड एरिया माहिती आहे तिकडे जा. हे सगळे प्रकार सुरू होतात.
त्याच्यामुळे पोलीस कंप्लेंट करायची, निश्चितपणे करायची, कारण आपल्याला ते FIR तो जो म्हणतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, त्या तक्रारीची एक कॉपी आपल्याला लागते. कशाला लागते ते 2 मिनिटात सांगतो. पण ती आपल्याला लागते म्हणून पोलीस कंप्लेंट करायची. पण त्याच्या आधी ते ऑनलाईन रजिस्टर करून IMEI देऊन आपला हँडसेट लॉक करायचा आणि मग पोलीस कंप्लेंट करायची. तर थोडक्यात कुठल्या पोलीस चौकीत जायचं ते माहिती पाहिजे. सायबर पोलीस म्हणण्यासारखे प्रकार आहेत, ते लांबही असतात. तुम्ही तुमच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये गेलात तरी हरकत नाही. सायबरच्या बाबतीत सांगण्याचं म्हणजे त्या पोलिसांना थोडंसं समजावून सांगायचं की हँडसेट गहाळ झालाय आणि ती तक्रार आहे, तर साहेब तुमच्याकडनं फार मोठं काही ऍक्शन अशी नको, मला फक्त FIR द्या, म्हणजे मला माझं पुढची टेलिफोन कंपनीकडे जाता येईल. कारण त्यांनी FIR दिला की मग आपल्याला त्या टेलिफोनच्या कंपनीत जाता येतं. मग तिथे त्यांना सांगता येतं की माझं सिम कार्ड आणि फोन चोरीला गेलाय आणि सिम कार्ड चोरीला गेलंय म्हणून मला डुप्लिकेट सिम कार्ड हवं. तर त्या दृष्टीने ते FIR हाताशी असलेलं बरं असतं. तर थोडक्यात या 6 स्टेप्स फोन हरवण्यापूर्वी म्हणजे कायमच आपल्या स्मरणात पाहिजेत. त्याच्यातले जरूर ते नंबर किंवा फोन नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स, IMEI नंबर हे हाताशी केव्हाही असले पाहिजेत, एकमेकांच्या फोनवर किंवा डायरीत लिहून ठेवलेले. आणि त्या 6 स्टेप्स जशा आधी काळजी घ्यायच्या तशा या 3 स्टेप्स आहेत त्या नंतर काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलच्या आहे. आता ह्याच्या पुढचं आणि शेवटची स्लाइड की हा सायबर चोरी किंवा सायबर गुन्हे हा विषय खूप मोठा आहे. तर त्या दृष्टीने माझी एक सिन्सिअर रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना विनंती की आपण सगळे मिळून एक प्लेज किंवा प्रतिज्ञा घेऊ म्हणतात ना, तसं करूयात की ह्या सायबर क्राईम जर आपल्याला टाळायचे असतील तर आपण 2 गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट आपलं स्वतःचं जनरल नॉलेज म्हणा किंवा एकूण ह्या टेक्नॉलॉजी बद्दलचं नॉलेज फार मोठं काही आपल्याला करायचं नाहीये, कारण आपण काही जाऊन कुठल्या कंपनीचं नेटवर्क सेट करून देणार नाही, आपण कुठलं सॉफ्टवेअर लिहिणार नाही. पण ते जे सेट केलेलं नेटवर्क आहे किंवा लोकांनी लिहिलेलं सॉफ्टवेअर आपण जे वापरणार आहोत ते युजर म्हणून किंवा वापर करणारे म्हणून जेवढी माहिती पाहिजे तेवढी मात्र आपण अवश्य करून घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की एकदा आपल्याला जे कळलंय ते जे पूर्वी म्हटले ना की जे जे आपण अशी ठावे ते तेसी लोकांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तसं तुम्हाला आजच्या याच्यातनं जेवढी काय माहिती मिळाली असेल ते तुमच्या घरातले बाकीचे मेंबर असतील, सोसायटीतले मेंबर असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचवता आली तर हे सगळं खूप झपाट्याने होईल. हे का सांगायचं मुद्दाम, तर टेक्नॉलॉजी किंवा ह्या दृष्टीने मी सायबर सिक्युरिटीचा एक्सपर्ट म्हणून पुष्कळ 25-30 वर्ष काम केलं. नंतर माझ्या लक्षात आलं की हे इंग्लिशमधनंच सगळं केलं जात आहे, त्याच्यामुळे मराठी ज्यांना कळतंय असे बरेचसे लोक याच्यापासून वंचित राहत आहेत. म्हणून मी गेले 1-2 वर्ष असा उपक्रम सुरू केला की वेगवेगळ्या हाऊसिंग कॉलनीज मधनं जायचं आणि मराठीतनं एक तासभर लेक्चर, आता जसं आपण केलं तोच प्रकार, फक्त आता ऑनलाईन आहे, त्याच्याऐवजी तो सोसायटीमध्ये जाऊन प्रत्यक्ष करायचा. तेही तोही उपक्रम 1 वर्ष 1.5 वर्ष चालवला. पण परत माझ्या असं लक्षात आलं की असं करून मी फार तर काहीशे लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला माहिती आहे मराठी बोलणारे लोक सुद्धा काही कोटीच्या घरात आहेत. म्हणून मग मी पुढचा उपक्रम सुरू केला. मागच्या वर्षी 2023 मध्ये सकाळमध्ये एक लेख मला म्हणतात तशी या विषयावरची लिहिली. आता 2024 मध्ये महाराष्ट्र टाइम्स मध्ये दुसरी एक सुरू केली आहे. एक 15 दिवसापूर्वी पहिलं आर्टिकल आलं महाराष्ट्र टाइम्स मध्ये. आता आज मला वाटतं रविवार आहे, आजच्या रविवारी दुसरा लेख अपेक्षित आहे. आता आपलं हा कार्यक्रम झाला की मी जाऊन नाक्यावर जाऊन ते आजचा महाराष्ट्र टाइम्स घेईन. तर हे 15-15 दिवसांनी वर्षभर सुरू राहणार आहे सायबर सिक्युरिटीचं. तर थोडक्यात हा उपक्रम करायचं कारण तशा लेख लिहून तशा पद्धतीने मी हजारो नाही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तशाच कामाचा हे सगळा मेसेज स्प्रेड करण्याचा आणि सजग नागरिक करण्याचा तिसरा भाग म्हणजे तुम्हाला जेवढी काय माहिती आहे तेवढी जर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सोसायटीमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा जे शाळा कॉलेज असतील ते तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये असं जर देऊ शकलात तर हे सगळं खूप झपाट्याने पसरेल आणि जास्तीत जास्त लोक सक्षम होतील, जेणेकरून सायबर क्राईमचं प्रमाण कमी होईल. तर हा माझ्या आजच्या व्याख्यानाचा शेवटचा भाग होता. परत एकदा किशोरजी आणि सर्व साधक, सर्व स्वयंसेवकांना मनपूर्वक धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळणार आहोत आणि प्रश्नोत्तर म्हटल्यानंतर सुरुवातीला सांगितलं होतं तसं तुम्हाला जर आवश्यक वाटलं तर मला स्लाइड नंबर सांगा किंवा त्या बंदोबस्त मधलं A फॉर ॲपची स्लाइड असं सांगितलं तर ती स्लाइड मी इथे आणीन आणि मग प्रश्नोत्तर सुरू करू. तुम्हाला जर असं वाटलं की त्या प्रश्नासाठी स्लाइडची काही आवश्यकता नाही तर डायरेक्टली विचारायला काही हरकत नाही. ओव्हर टू यू. मला वाटतं प्रश्नोत्तरांकडे वळण्यापूर्वी सुरुवातीला माझी ओळख करून देणाऱ्या ज्या मॅडम होत्या त्या किंवा किशोरजी त्यांना काही बोलायचं असेल, त्यांची काय अनाउन्समेंट असेल तर आधी त्यांना आपण
माईक त्यांच्याकडे ताबा सोपवूयात आणि मग प्रश्नोत्तरांकडे बोलू. जय गुरुदेव. नमस्कार. नाही, माझ्या बाजूने काही हे नाहीये. जे काही तासभर आपण जाणून घेतलं की आपण सगळे टेक्नॉलॉजी वापरतो, परंतु ह्या टेक्नॉलॉजी वापरताना काळजी घेणं खूप आवश्यक आहे. या दृष्टीने आपण एक तासभर आपण ही सगळी माहिती घेतली. तर माझ्या बाजूने त्यात काय ऍड करायचे किंवा काही नाही. आता जर कोणाचे प्रश्न असतील तर ते प्रश्नाचे आपण उत्तर देतीलच ते. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, की सगळं आहे पण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ते जाणून घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि एक सगळ्यात महत्वाचं की स्प्रेड करणं. त्या हेतूनच आपण भक्ती शक्ती योग मार्फत आपल्याकडे सगळं आहे पण अवेअरनेस जो कमी पडतो. आता SSY मध्ये आपण काय शिकतो तर अवेअरनेसच आहे सगळा. आध्यात्मिकता म्हणजे अवेअरनेस. पण ह्या जसा आंतरिक अवेअरनेस आहे तसाच तो बाहेरच्या गोष्टीत सुद्धा तो अवेअरनेस असला पाहिजे प्रत्येक गोष्टीत. तर ते आता ह्यातनं आपल्याला पूर्ण माहिती कळाली. तर त्यामुळे आपण आपले सगळे गॅजेट्स आहेत तर त्याची सुरक्षितता कशी ठेवायची. कारण हे सायबरच्या बाबतीत मलाही तसा अनुभव आला. कारण कंप्लेंट करूनही सायबर मधनं काही निष्पन्न होत नाही लवकर. त्यामुळे आपण जितकी आपण काळजी घेऊ तितकं त्या सायबरच्या ह्याच्यात जावंच लागणार नाही. हे आपल्याला ह्या सगळ्या तासाभराच्या ह्यातनं आपल्याला कळलं. तर या संदर्भात अजून काही तुम्हाला वैयक्तिक जाणून घ्यायचं असेल तर प्रश्न तुम्ही विचारा, चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा प्रत्यक्ष तुम्ही माईक ऑन करून कॅमेरा ऑन करून तुम्ही विचारू शकता. तर एक छोटीशी गोष्ट मध्येच की सेंट्रल गव्हर्नमेंटची जी लिंक म्हटलं ती आता चॅट बॉक्समध्ये टाईप केली तर सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की ती लिंक तेवढी कॉपी करून तुमच्या हाताशी ठेवा. धन्यवाद. आणि एक दुसरी गोष्ट तुम्हाला विचारायची होती की तुम्ही आता ते मला दोन पाणी जे काही आहे ते मॅटर देणारच. आता याच्यातले लोक नवीन आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क केला तर मी त्यांना पाठवतो आणि बाकीच्या ग्रुपमध्ये मी तो शेअर करील. पण माझी एक विनंती होती की हे जे काही आत्ताचं लेक्चर आहे आपलं ते आता मी रेकॉर्डिंग झालेलं आहे सगळं याचं. तर रेकॉर्डिंग आम्ही युट्यूबद्वारे पब्लिश करू शकतो का? जरूर. तर त्यामुळे काय होईल की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, धन्यवाद. कारण आपलं भक्ती शक्ती योग फाउंडेशनचं चॅनल आहे त्यामार्फत आपल्याला लोकांपर्यंत हे पोहोचवता येईल. बरोबर, जरूर करूयात. त्याचं कारण एकतर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हा तर हेतू आहेच. आणि दुसरं अशा गोष्टींमध्ये कुठलाही कमर्शियल अँगल म्हणतात तसा बिलकुल नाही की याचं काही बाबा मानधन पाहिजे, रॉयल्टी, कॉपीराईट्स असं बिलकुल काही नाही. त्यामुळे अगदी जरूर स्प्रेड करावं. जेवढ्या जास्त लोकांपर्यंत जाईल तेवढं चांगलंच आहे. कारण हा अवेअरनेस लोकांमध्ये आलंच पाहिजे. कारण मला जसं सुरक्षित वाटायला पाहिजे तसं इतरांना ते सुरक्षित झालं पाहिजे ही जी भावना आहे त्या अँगलनेच आपण आजचं लेक्चर आपण ठेवलंय. आणि नवीन वर्षात आपण पहिल्याच महिन्यात दर चौथ्या रविवारी आपण अशा पद्धतीचं बाहेरच्या जगातला अवेअरनेस कसा आणायचा तर याविषयी आपण करणार. त्यातलं पहिलं पुष्प आपण आज स्मार्टफोन सिक्युरिटीचं केलं. तर आपण युट्यूबलाही ते उद्या परवा लगेचच ते रिलीज करू. आणि शिवाय त्याबरोबर ते जे काही मॅटर आहे तो लेख आहे तो मराठीतला आपण सगळ्यांना शेअर पण करू. जितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल तेवढं पाहू. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. दीपकजी तुम्ही आहात. तुम्हाला कोणाला प्रश्न विचार असेल तर तुम्ही हँड रेज करा. ते प्रमोद सर, डिजी लॉकर हा काय प्रकार आहे? परत एकदा सांगता, कळलं नाही मला, शब्द कळला नाही नेमका. डिजी लॉकर आमच्या चार्टर्ड अकाउंटंटने मला डिजी लॉकर ओपन करायला लावलं आणि तो म्हणे मी माझे काही आयटम त्याच्यामध्ये स्टोअर करतोय पण मला काही समजत नाही तर कसं वापरायचं ते. डिजी लॉकर हा जो प्रकार आहे त्याचा थोडक्यात असं की मी समजा बीकॉम झालो मग माझं बीकॉमचं सर्टिफिकेट असेल किंवा मी आणि काय पुढे एमकॉम केलं ते सर्टिफिकेट असेल तर एखाद्या माणसाची अशी वेगवेगळी सर्टिफिकेट्स एकाच सिक्युअर जागी ठेवायची आणि कोणी जर विचारलं तुमची क्वालिफिकेशन्स काय आहेत तर फक्त ते डिजी लॉकर मध्ये लिंक दिली की त्या माणसाला
कन्फर्म करता येतं की बाबा तुम्ही खरंच बीकॉम आहात का, तुम्ही एमकॉम आहात का हो. तर ही एक डिजी लॉकर नावाची गव्हर्नमेंटनीच अवेलेबल करून दिलेली सोय आहे. तर तुमच्या चार्टर्ड अकाउंटंट म्हणा किंवा मित्राच्या मदतीने जरूर ते करावं. हा, दुसरा एक प्रश्न असा होता, हा. गॅलरीमध्ये माझे काही फोटोज होते, म्हणजे हा. काही व्हॉट्सअपवर आलेले किंवा मी काढलेले. त्याचा मी एक वेगळा फोल्डर तयार केला होता, त्याला डॉक्युमेंट नाव दिलं होतं. आता मध्ये अपडेट मोबाईल करताना माझा तो अपडेट डॉक्युमेंट नावाचा फोल्डर गायब झाला. तो कुठे शोधायचा? नाही, आता हे प्रत्येक फोनचं वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम असते. म्हणजे आता हा मी हा. पर्सनली ते ऍपलचा आयफोन वापरतो. तसं हम्म. तुमचा अँड्रॉइडचा असेल किंवा आणि कुठला असेल तर तोच फोन वापरणारा एखादा मित्र जर बघितला तर चटकन तुम्हाला उलगडा होईल. आणि तोच फोन वापरणारा जर नसेल कोणी तर शेजारचा पाजारचा कोणीतरी मुलगा एखादा बघा 25-30चा, कारण या यंग जनरेशनला या सगळ्या गोष्टी खूप पटापट समजतात. तर त्या दृष्टीने तो मुलगा जर दुसरा फोन वापरणारा असेल दुसऱ्या कंपनीचा तरी सुद्धा तो तुम्हाला सांगू शकेल. पण ह्या अशा टाईपच्या शिक्षणासाठी तो सांगणारा माणूस आणि आपण दोघे एकाच जागी बसून एकाच वेळेला फोन हँडल करता आला पाहिजे, म्हणजे मग ते चटकन होतं. ओके, थँक्यू सर. ओके. अनिलजी, हा सुपेकर. जय गुरुदेव सर. मला एक शंका होती की रोज आपल्याला फेक कॉल किंवा फ्रॉड कॉल, स्पॅम कॉल ते फार येत आहेत आणि ते उचलल्याशिवाय बऱ्याच वेळा समजत नाही की तो फेक कॉल आहे म्हणून. तर त्या संबंधी जर ते बंद करायचे असतील किंवा ज्या अडचणी येतात उचलल्यावर, काही माहिती एक तर रेकॉर्डिंग माहिती सगळी असते, त्यात आपल्याला त्याला रिप्लाय देता येत नाही आणि ते माहिती विचारत राहतात. तर त्याच्या संबंधी काय करता येईल का सर? 2-3 गोष्टी करता येतात. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपल्याला फोन येतो, आता मला फोन आला समजा तर इथे नाव दिसतं की कोणी फोन केलेला आहे. की तिथे जर दिसलं किशोरजी जेरे तर मग निशंकपणे घेतो मी, काय प्रश्नच नाही, कारण आपल्याकडे ऑलरेडी रजिस्टर्ड नाव आहे त्या माणसाचं. नुसता जर नंबर आला तर तो नंबर आधी व्यवस्थित बघायचा. विशेषतः तो जर फॉरेन मधनं येणारा असेल तर मग कटाक्षाने टाळायचा. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, आता अमेरिकेचा एक ISD कोड म्हणतात तो 1 आहे. तर अशा टाईपचा भारताचा 91 आहे. तर 91 सुरू होणारा नंबर असेल आणि पुढे 10 आकडी तर मग भारतातला आहे, काही हरकत नाही. किंवा फक्त 10 आकडेच दिसत आहेत तर मग भारतातलाच तो मोबाईल नंबर आहे, घ्यायला हरकत नाही. पण फॉरेनचा जर कुठला कोड असेल आणि नंतर तो मोबाईल नंबर तर अजिबात घेण्याचं कारण नाही. पुढची गोष्ट म्हणजे भारतातले सुद्धा अननोन नंबर असतील तर फोन घ्यावा की नाही विचार करावा. म्हणजे ज्यांना खूप धास्ती वाटते त्यांनी काही घेण्याचं कारण नाही, कारण तो माणूस काय करेल की तुम्ही फोन उचलत नाही, जेन्युइन काम असेल तर तो तुम्हाला SMS पाठवेल की मी तुम्हाला फोन करतोय, माझं काम आहे वगैरे, असा असा नंबर आहे, मग वेगळी गोष्ट. पण शक्यतो अननोन नंबर घेऊ नयेत. पुढचा आणखीन एक प्रकार म्हणजे ते ट्रू कॉलर नावाचा एक ऍप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या माणसाचं नाव दिसतं, तुम्हाला वाटलं तर तेही करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ कॉल जर आला अननोन नंबरवरनं तर बिलकुल हात लावू नये. आता हे का म्हणतोय, 4 दिवसापूर्वी झालेली गोष्ट आहे, अक्षरशः 4 दिवसापूर्वी 23-24 तारखेला माझे एक रिटायर्ड प्रोफेसर आहेत मॅथमॅटिक्सचे, जे मला BSc मॅथमॅटिक्सला शिकवायला ते 78-79 साली होते. आता त्यांचं वय 80च्या घरात आहे. त्यांचा मला फोन आला आणि म्हणाले, प्रमोद आत्ता एक प्रकार झाला तुला सांगायचा होता. म्हटलं काय झालं? तर मला एक व्हिडिओ कॉल आला आणि मी आपला चटकन घेतला, तो नुसताच नंबर होता, घ्यायला नको पण ते नंतर सुचलं. तर मी तो फोन घेतला. पलीकडे एक मुलगी होती म्हणे, त्या मुलीचा चेहराही दिसत होता आणि ती मुलगी बोलतीये आणि काहीतरी थातूर मातूर बोलली. माझ्या लक्षात आलं हे काही आपल्या ओळखीतला माणूस नाही आणि काहीतरी वेडावाकडं बोलतोय. मी फोन बंद केला. फोन बंद केल्यानंतर त्या प्रोफेसरना दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या एका नंबरवरनं परत फोन आला. आता हे वेगवेगळे नंबर वापरून हे असले त्रास दिले जातात, त्याचा आपला काही इलाज नाही. म्हणजे तो तुम्ही एक नंबर ब्लॉक कराल, पुढच्या वेळेला दुसऱ्या नंबरवरनं येतो, तो ब्लॉक केला तर तिसऱ्या नंबरवरून. एनिवे, तो थोडक्यात त्यांना तो व्हॉइस कॉल आला म्हटल्यानंतर त्यांनी तो घेतला. व्हॉइस कॉलवरती ती मुलगी सांगतेय की आता जो अर्ध्या मिनिटापूर्वी तुम्हाला मी फोन केला होता त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि ते मी डिलीट करू का व्हायरल करू. म्हणजे ती थोडी सुप्त किंवा गर्भित धमकी किंवा हे कसं आहे बघा, मी डिलीट करू का व्हायरल करू. म्हणजे या सदृशांनी काही म्हटलं असतं, डिलीट करू म्हटलंय किंवा व्हायरल काही म्हटलं असतं तरी पुढे मग नाही ते उद्योग सुरू झाले असते, पैसे मागायचे का. माझ्या प्रोफेसरने फोन ठेवून दिला आणि मला फोन केला. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही तो व्हिडिओ कॉल घ्यायला नको होता पण घेतला, काय फारसं बिघडत नाही. का फारसं बिघडत नाही की एकतर तुम्ही जेंट्स आहात आणि 80 वर्षाचे गृहस्थ आहात,
तुमच्या व्हिडिओचा काय वापर केला जाणार आहे. पण अशीच केस सगळ्यांच्या बाबतीत असू शकत नाही. विशेषतः मुलींना आणि तरुणींना असल्या टाईपचे त्रास देण्याचा प्रकार खूप होतो, की एकदम व्हिडिओ कॉल करायचा आणि मग ते तरुणीचा किंवा त्या मुलीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग फक्त अर्ध्या मिनिटाचं जरी असलं तरी सुद्धा नंतर त्याचा मॉर्फिंग असं जे म्हणतात ना, तसा गैरवापर. आपण सगळ्यांनी ते डीप फेक नावाची टेक्नॉलॉजी ऐकली असेल. अलीकडे त्या रश्मिका मंदाना नावाच्या नटीच्या बाबतीत तो डीप फेक वापरून जो प्रकार झाला, की एका माणसाचं डोक्याच्या खालचं धड सगळं आणि रश्मिका मंदानाचा चेहरा असं ते कलम केल्यासारखं, आणि हे फक्त फोटोमध्ये नाही, व्हिडिओमध्ये पूर्ण. म्हणजे ते बघणाऱ्याला असं वाटतं की ती रश्मिका मंदानाच काहीतरी नाचती आहे किंवा. तर तसा प्रकार अनिलजी तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत काय होण्याचा प्रश्न आहे. आपण सगळे जेंट्स आहोत आणि 50शी पार किंवा असे लोक आहोत. पण विशेषतः मुलीबाळींना, तरुणींना वगैरे हा जास्त काळजी काढायचा विषय. तर त्यामुळे अननोन नंबरवरनं आलेला व्हिडिओ कॉल बिलकुल घ्यायचा नाही. आपल्याच मित्राचा आहे, मुलाचा आहे, कोणाचा आहे, आनंद आहे, काय हरकत नाही. पण अननोन याच्यावरचे व्हिडिओ कॉल बिग नो म्हणतात तसं अगदी घेऊन. धन्यवाद सर. हा, तृप्ती. गुड मॉर्निंग सर. नमस्कार. मी तृप्ती यादव. मला एक प्रश्न होता की सपोज एखादं पर्टिक्युलर ऍपचा म्हणजे व्हॉट्सअप वगैरे ते जर हॅक झालं तर असे अनेक प्रकार घडतात आहेत. तर त्यासाठी फर्स्ट म्हणजे काय केलं पाहिजे जर ऍप म्हणजे हे हॅक झालं तर? कसं आहे, हॅक असं आपण ज्यावेळेला म्हणतो ना, त्याच्यात पाठभेद किंवा पोट प्रकार, उपप्रकार खूप आहेत. या अगदी ढोबळमानाने तुम्हाला सांगायचं तर पोलीस चौकीत मी गेलो आणि म्हटलं की चोरी झाली आहे, काय करू? मग पोलीस लोक विचारणार की घरफोडी झाली आहे का, वाटेत तुमचं सामान मारलंय का, पाकिट मारलंय. तसं ते हॅकिंगचे बरेच असे एक उपप्रकार खूप आहेत. तर त्याच्यामुळे हॅकिंग झालंय ते बऱ्याच वेळेला लोकांना फक्त शंका आहे त्या हॅकिंग झालंय, खात्रीशीर सांगताच येत नाही आणि ते सांगणं खूप अवघडही असतं. तर त्याच्यामुळे हॅकिंग झालंय मग काय करावं हे जे आहे ते प्रत्येक केस टू केस खूप वेगवेगळं होतं आणि बदलतं. त्याच्यामुळे जर आपल्याला शंका आली की हॅकिंग झालंय असं वाटतंय, खात्रीशीर सांगता येत नाही, तर मग ते डॉक्टर जसं आधी म्हणतो की लक्षणं काय सांगा, पोट बिघडलंय, जुलाब होत आहेत का, नाक गळतंय का, डोकं दुखतं, तसं मग त्या अंगाने त्याचा प्रश्न आणि हे करावं लागतं. तर त्याच्यासाठी काय करावं सांगतो. परत एकदा, आपल्याच कॉलनीत राहणारा शेजारचा पाजारचा कोणी जर मुलगा असेल, IT मध्ये काम करतो, तर त्यांना याची प्राथमिक माहिती तरी असते. त्याच्यामुळे ते म्हणतील की हॅकिंग झालं म्हणजे काय झालंय, तुमचा डेटा उडालाय का, किंवा तुम्हाला काही मेसेजेस आलेत का, किंवा तुमचं ऑनलाईन बँकिंगमध्ये काही गैरप्रकार झाले तसं. हे जे एक वन बाय वन प्रश्न, तर ते करून मग नेमकेपणाने ठरवता येतं की नेमकं काय झालं असेल. आणि तिथे मग त्याचं काम संपतं. मग सायबर सिक्युरिटी मधल्या एक्सपर्टचं काम सुरू होतं की मग तो तुम्हाला म्हणेल की तुमचं बँकिंगशी संबंधित आहे का, मग आपण असं करून बघूयात. म्हणजे थोडक्यात आपण जसं आधी फॅमिली डॉक्टरकडे जातो, बऱ्याच वेळेला फॅमिली डॉक्टरकडे काम होतं, नाहीतर मग तो म्हणतो की नाही आता थोडं स्पेशालिस्टला दाखवायला पाहिजे. तसाच प्रकार इकडे होतो. त्याच्यामुळे अशा लेक्चरमधनं सांगणं खूप मुश्किल आहे की काय झालं असेल आणि काय करावं. पण एक खूप चांगली गोष्ट अशी आहे तृप्ती मॅडम की तुम्हाला काहीतरी जागरूक असल्यामुळे तुम्हाला कळलंय की काहीतरी कमी जास्त होत आहे. दॅट इट सेल्फ इज क्रेडिटेबल. तुमच्या जवळपासचा कोणी एखादा हे असेल कॉलनीतला ओळखीचा IT माणूस, तर त्याला निश्चितपणे विचारून घ्यायला. येस सर. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. तर बरं. असे प्रकार खूप घडतात आहेत आणि मी म्हणजे साईट पोस्टिंगला आहे. परंतु लोक विचारतात की एक्झॅक्ट काय केलं पाहिजे यावेळेस. आता ज्यावेळेस व्हॉट्सअप एखाद्याचं हॅक झालं तर ते कंप्लेंट वगैरे दिली पाहिजे, हे फर्स्ट आहेच. परंतु नंतरून त्याच्या पुढे काय केलं पाहिजे? सायबर आपलं पोलीस स्टेशन किंवा हेडक्वार्टरला एखादा सायबरचं डिपार्टमेंट आहे. परंतु तिथं गेल्यानंतर ही पोलीस डिपार्टमेंटचं काम वेगळंच असतं. ते पण तिथून पुढे रिपोर्टिंग किंवा पुढे आणखीन त्यांच्या सपोज एखादी कंपनी आहे व्हॉट्सअपची, तर त्यांच्या पुढे काय असेल ते सायबर सेलचं काम चालू होतं. परंतु फर्स्ट एक्झॅक्ट काय केलं पाहिजे? सपोज आता व्हॉट्सअप हॅक झालंय, परंतु त्याला रिपोर्ट म्हणून एक ऑप्शन असतो किंवा त्याच्यावरती गेलं पाहिजे, त्याला रिपोर्ट केले पाहिजेत. अनेक लोकांच्याकडे ते नंबर असतात. त्या संबंधित मला एक्झॅक्ट म्हणजे फर्स्ट एड काय केलं पाहिजे? बरं. तर फर्स्ट एडचे प्रकार आपण 2 अँगलनी बघूयात. त्या 2 अँगल पैकी एक आहे की पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून काय करावं. त्याच्यात मी काही जाणार नाही. त्याचं कारण एक सर्वसामान्य माणसाला असते तेवढी माहिती आपल्याला सगळ्यांनाच आहे. म्हणजे इथे असलेल्या सगळ्यांनाच, की उदाहरणार्थ माझं हॅकिंग झालं तर मी काय त्या ट्रॅफिक पोलिसाला, पांढऱ्या ड्रेसवाल्याला सांगणार नाही की अरे काय करू, तो हसेल म्हणेल चौकीत जा. तशी तेवढी माहिती आपल्याला सगळ्यांना आहे. पण त्याच्या पुढची जी माहिती आहे की ते सायबर पोलीस नेमके कुठे आहेत, काय आहेत, ते आय एम नॉट द राईट पर्सन, ते मलाही माहिती नाही. साधारणपणे 2004 पर्यंत मी पोलीस डिपार्टमेंटसाठी, त्यांच्या सायबर सेलसाठी खूप अशी लेक्चर्स वगैरे घ्यायचो.
त्यावेळेला मला आठवतंय संजय जाधव म्हणून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस होते. आता नंतर खूप 20 वर्षात बदल झाले, पण अलीकडे मी त्याच्यात नाही, त्याच्यामुळे पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून मला शून्य माहिती असं. पण टेक्निकल म्हणून काय करावं ते आपण आता ह्याच्यात बघितलंय आत्ताच्या लेक्चरमध्ये. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की ज्यावेळेला तुमच्याकडे काही तक्रार येईल त्यावेळेला टेक्निकल माहितीचं आधी शक्य असेल तेवढं बघावं आणि नंतर मग पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून बघावं. आता हे सगळं सांगताना इथे बसून सांगणं खूप सोपं आहे, पण ज्यावेळेला तुम्ही लोक फील्डवरती ड्युटीवर असतात त्यावेळेला तुमच्या डोक्याला काळजी काट्याचे अगणित विषय असतात. त्याच्यामुळे ते कसं हँडल करायचं खरंच सांगणं अवघड आहे. थँक्यू सर. धन्यवाद. सर अजून एक प्रश्न होता. हा, जरूर. किशोरजी आम्हाला मध्यंतरी म्हणाले होते की मोबाईलला एक कॅमेरा असतो आणि तो आपल्यावर नजर ठेवत असतो, म्हणजे काय घडत असतं ते थोडं सांगता येईल का? हो, जरूर. आता आपल्या मोबाईलचा कॅमेरा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण खूप फोटो काढलेले असतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी स्वतःचाच फोटो पण काढला असेल. म्हणजे थोडक्यात सांगण्याची गोष्ट अशी की कॅमेरा फोनच्या मागच्या बाजूलाही फोकस करू शकतो आणि पुढच्या बाजूलाही फोकस करू शकतो. मग तो आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला एक सॉफिस्टिकेटेड त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या बटन्स प्रेस करून हे करत असतो. पण हॅकर्सच्या दुनियेत असं आहे की ते कुठल्या पद्धतीने कॅमेरे ऑपरेट करतील सांगता येणार नाही आपल्याला. उदाहरण म्हणून सांगतो की ट्रॅडिशनल ज्या जुन्या पद्धतीच्या चोऱ्या माऱ्या आहेत, आपण जर ठरवलं की माझं घर एकदम सिक्युअर व्हायला पाहिजे तर आपण आपलं फक्त दार खिडक्या आणि तेवढ्या पुरतच बघू. पण या चोर लोकांचं असं असतं की ते विंडो ग्रिल्स तपासून बघतील, काचा कितपत स्ट्रॉंग आहेत ते बघतील. ऑफिस सारखी जर जागा असेल तर त्या एसी म्हणजे एअर कंडिशनिंगसाठी जी गार हवा फिरवण्यासाठी केलेले कंड्युट्स किंवा पाईप असतात त्याच्यातही डोकावून बघतील. तर असा प्रकार असल्यामुळे हॅकर्स किंवा चोरांची दुनिया खूप वेगळी आहे. ते खूप सखोल काहीतरी करत असतात, आपल्याला सगळ्या गोष्टींचा पत्ताही लागत नाही. तर त्या दृष्टीने आपण काय करायचं तर आधी सुरुवातीलाच एक सगळ्यांना सांगतो की आजकाल हे आपला मोबाईल म्हणजे असं आहे की हाताला 5 बोट आहेत तसं हे 6वं बोट असल्यासारखं कायम आपल्या बरोबर असतं. आपल्यापैकी बरेच जण हा फोन घेऊन घराबाहेर हिंडतात, तसं घरातही सगळ्या खोल्यांमध्ये हिंडत असतात. बेडरूम मध्ये आपण घेऊन जातो, टॉयलेट किंवा वॉशरूम मध्ये सुद्धा फोन घेऊन जाणारी मंडळी आहेत बरीच. मी असं म्हणणार नाही की ते चुकीचं आहे, पण आता एक बारकाईने बघा. आता दीपकजींनी जो प्रश्न विचारला आहे तसं हॅकर लोकांनी जर काही उपद्व्याप करून व्हिडिओ शूटिंग आणि कंटिन्युअस सर्व्हेलन्स आपल्या कॅमेरा वापरून म्हणजे आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून आपल्यावरच पाळत ठेवणे असा उद्योग चालू असेल तर सगळ्यात गंभीर गोष्ट काय होऊ शकते कल्पना करा की मी बेडरूम मध्ये गेलो आणि तिथे पुस्तक वाचता असता पुस्तकाच्या रॅकला फोन जर असा तिरका करून ठेवला नुसता टेकून म्हणजे दीपकजी तुम्हाला दिसतंय का बघा म्हणजे असं रॅकची पोझिशन मी दाखवतो आणि फोन हा. असा तिरका ठेवला हो. तर मग त्याच्या फोकसमध्ये त्या रूमचा बराच भाग येणार आहे. किंवा तसंच टॉयलेटमध्ये गेल्यानंतर जर ते फोन ठेवला खिडकीत वगैरे असं तिरका तर मग जरा गंभीर परिस्थिती ओढवू शकते. आता एखाद्याच वेळेला होईल ही काळजी आपण म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे. लगेच डोकं धरून बसायचं कारण नाही, पण मुळात तो प्रश्नच येऊ नये म्हणून काय करायचं तर बेडरूम मध्ये गेल्यानंतर तो फोन पुस्तकाच्या रॅकवर एखाद्या पुस्तकावर असा पालथा घालून ठेवायचा. म्हणजे त्याची एक बाजू तर त्या पुस्तकाला फेस करणार आहे आणि दुसरी आहे ती सिलिंगला फेस करणारी. म्हणजे एखाद्या हॅकरनी नाही ते उद्योग केले तरी त्याला काही हाताला लागणार नाही. तोच प्रकार टॉयलेटमध्ये गेल्यानंतर सुद्धा खिडकीत वगैरे तुम्ही फोन ठेवला तर असा ठेवा म्हणजे मग काही चिंता नाही. तो कुठेतरी खिडकीला तिरका ठेवून वगैरे मात्र ठेवू नका, नाही ते प्रकार आपल्याला नको. असे प्रकार मुंबईला वर्किंग विमेन हॉस्टेल म्हणून जे आहे तिथे झालेले आहेत असे प्रकार. म्हणजे वर्किंग विमेन हॉस्टेल म्हटल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की एकच खोली त्याच्यात ते शेअर करणाऱ्या 2-3 मुली किंवा कामावर जाणाऱ्या बायका असतील. एकाच खोलीत तुम्ही किती प्रायव्हसी आणि हे जपू शकता. आणि मग तिथे जर फोन असा काहीतरी तिरका करून उभा ठेवला त्यातनं काही प्रकार झाले तर त्या दिवशी फोन नेहमी आडवा ठेवावा म्हणजे चिंतेची काही बाब नाही. थँक्यू. इथे एक चॅट बॉक्स मध्ये स्वप्नाली त्याने एक प्रश्न विचारलाय, पर्सनल इन्फॉर्मेशन सोशल मीडियावरती शेअर करणं योग्य आहे का, त्याचे तोटे काय काय आहेत असा एक प्रश्न विचारला. तर पर्सनल इन्फॉर्मेशन सोशल मीडियावरती शेअर करणं योग्य आहे काचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. का ते पण सांगतो. ज्यावेळेला आपण म्हणतो आता आजचं हे झाल्यानंतर आपलं लेक्चर झाल्यानंतर मी समजा सोशल मीडियावर एक असं हे टाकलं की आज माझं असं SSYच्या सर्व लोकांसाठी एक लेक्चर झालं आणि एखादा फोटो किंवा असं काही टाकलं काहीच हरकत नाही. तुम्ही जर असे काही वेगवेगळे फोटो टाकले तर प्रत्येक फोटो टाकताना किंवा प्रत्येक अपडेट किंवा बाईट टाकताना एक विचार असा करायचा की याच्यातनं काही कमी जास्त होऊ शकेल का. आता कमी जास्त झालेला एखादा दुसरा प्रकार सांगतो. लोक
असे काही काही असतात की आता आम्ही कुठेतरी शिमला कुलू मनालीला गेलोय आणि तिथले फोटो आहेत. आज आम्ही शिमल्याला गेलो, मग तिथले फोटो. उद्या आम्ही कुलूला जाणार आहोत, अशी एक बातमी. आता ही जी बातमी आहे की आता तुम्ही कुलूला आहात, उद्याला मनालीला जाणार आहात, तिथनं काय आणि कुठे येणार आहात, मग जे चोर लोक असतात, विशेषतः तुमच्या परिसरातले, त्यांना हे आमंत्रण असू शकतं. तुमच्याच व्हॉट्सअपच्या किंवा याच्या त्याच्या माहितीवरनं तुम्ही कुणाला तरी पत्ता कळवलेला असतो, लोकेशन कळवलेलं असतं की मी कुठे राहतो. हे सगळे टिडबिट्स म्हणजे ते जिक्सॉ पझल सारखे एकत्र ठेवून काहीतरी उद्योग करणारे लोक असतात. मग त्यांना एक कळतं की तुम्ही आता तुमच्या घरी नाही आहात, विथ फॅमिली सगळे फोटो येत आहेत 2 दिवस, अजून 2-3 दिवस तुम्ही बाहेरच आहात, तुम्ही कुठे राहता तेही माहितीये. काय होईल कल्पना करून बघा. पूर्वी सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर एका दिवाळी अंकात अशी झालेली गोष्ट, सत्य घटना आली होती की एक नवरा बायको, नवीन लग्न झालं आणि नुकतंच लग्न झालं, ते येऊन सेटल होतात तर त्यांना पोस्टाने तिकीट आली. ते तिकीट काय आली होती तर अमुक एक बालगंधर्वाला फलाणं नाटक आहे, नाटक एन्जॉय करा आणि ओळखा बघू कोणी पाठवलंय. आणि ते नाटक बघून घरी आले त्यावेळेला घर फोडलेलं होतं, सगळं चोरी झालेली होती. तर असे प्रकार आजकाल आणखीन सोपे झाले. त्यामुळे माझी सूचना किंवा सजेशन अशी, विनंती अशी की असे फोटो टाकायचे जरूर टाकावेत, पण कुलू मनाली सगळं उरकून घरी आल्यानंतर टाकावे, किंवा ते टाकल्यानंतर निदान पुढचे 2 दिवस मी आणि कुठे जाणार आहे हे डिक्लेअर करू नये. विशेषतः विथ फॅमिली ज्यावेळेला आपण सगळे जातो त्यावेळेला तर अजिबातच करू नये. तर हे थोडंसं तारतम्य किंवा डिस्कशन आपणच ठरवायला हवं. तर हे याच्या संदर्भात एक आठवलं मला की मी लहान होतो, आमच्या गावामध्ये चांगली पार्टी होती. त्यांनी त्यांचे दागिने सगळे घडवायला ज्वेलर्स मेकर जे आहेत ते कारागीरच घरी आणले होते आणि सगळं काम घरात बसून करून घेतलं. आणि काम चालू असतानाच ते सिनेमाला गेले आणि चावी अगदी मस्त कपाटाला अडकवलेली होती. ते गेले होते. ते परत आले तर सगळं सोनं नाणं सगळं जे काय होतं कपाटातलं ते सगळं धुवून नेलं होतं. आता त्या काळात हे स्मार्टफोन नव्हते. आताही आपण तेच करतोय की चावी कपाटाला अडकवतोय आणि आपण बाहेर जातोय. हेच थोडक्यात. आणि ही सुरक्षितता आपल्याला तो अवेअरनेस पाहिजे ना, की आपण घरामध्ये ज्या गोष्टीसाठी लोक आणलेत. म्हणजे आता ते सोन्या चांदीचा पैशाचा व्यवहार आहे. तर इथे आपण छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. एक फोटो जरी, जसं मगाशी डीप फेकचं जे आहे, एक फोटो जरी व्हायरल झाला, एक जरी झालं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. एवढं मात्र निश्चित आहे त्यातनं. खरंय. तर त्यामुळे ते खूप काळजी घेणं आवश्यक आहे. आणि ही काळजी का घ्यायची, तर ते एक आमच्या टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये आम्ही म्हणतो की टेक्नॉलॉजी गोज बाय एलिव्हेटर, किंवा हे हॅकर्स सुद्धा दे गो बाय एलिव्हेटर आणि कॉमन मॅन गोज बाय स्टेअरकेस. म्हणजे टेक्नॉलॉजी अशी झपाट्याने पुढे चालली आणि आपण रेंगाळतोय मागे, तसं होऊ नये. हॅकर्स लोक किती पोचलेले असतात म्हणतात ना, पहुंची हुई चीज. त्याचं एक उदाहरण सांगतो. आता 4 दिवसापूर्वी माझ्या एका मित्राचा फोन आला. मी पूर्वी बँकेत होतो 1978 ते 93, त्याच्यामुळे जुने मित्र बँकेतले पुष्कळ आता सिनियर पोझिशनला येऊन रिटायर झाले. तर त्याच्यातल्या एका रिटायर्ड जनरल मॅनेजरचा फोन आला. त्यांच्या अकाउंटमधनं कल्पना करा 9.5 लाख रुपये एकरकमी गेले होते. कशामुळे गेले, तर बाकी हॅकिंग कसं झालं तो विषय बाजूला ठेवा घटकाभर. पण या गृहस्थाचं म्हणणं असं होतं की माझं ते अकाउंट जिथे बँकेने ऍक्च्युअली फंडाचे पैसे, प्रॉव्हिडंट फंडचे पैसे जमा केले, ते अकाउंट माझं इनऑपरेटिव्ह आहे. त्याच्यामुळे तिथनं कोणी काही पद्धतीने काही डेबिट टाकू शकणार नाही. अशा भ्रामक समजुतीत हा गृहस्थ होता. आणि हॅकर्सनी पहिला अटेम्प्ट केला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की अकाउंट इनऑपरेटिव्ह, त्याच्यामुळे काही करता येत नाही. म्हणजे टेक्नॉलॉजिकली सगळे झालंय व्यवस्थित, तिथपर्यंत हॅकर्सना पोहोचता आलं, पण बँकेचा जो नियम आहे डॉर्मंट किंवा इनऑपरेटिव्ह अकाउंट म्हणून काही होऊ शकत नाही. ह्या हॅकर्सनी तिथे बँकेत जाऊन, कल्पना करा की तिथे बँकेत जाऊन 100 रुपये भरले, त्या ज्याच्या खात्यात चोरी करायची त्याच्या, तिथे 100 रुपये भरले. 100 रुपये भरल्यावर तो अकाउंट ऑपरेटिव्ह झाला आणि नंतर परत एकदा घरी येऊन हाच उद्योग केला आणि 9.5 लाख रुपये लांबवले. हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळलं कसं, की 9.5 लाख रुपये गेलेत. तर पोलीस लोक पहिले म्हणतात की तुमचं स्टेटमेंट ऑफ अकाउंट तपासून सांगा, काही बोगस एंट्री किंवा काही संशयास्पद काही दिसतंय का. ते बघितल्यानंतर हे सदृश म्हणाले की 100 रुपये कोणी जमा केलेत माहिती नाही. असेही प्रकार होऊ शकतात. त्याच्यामुळे हॅकर्स लोक खूप तयारीचे असतात. आपण त्यांच्या एवढी तयारी नाही केली तरी निदान आपला परिसर किंवा आपल्या बाउंड्रीज कशा सेफ ठेवायच्या ह्याच्या पुरता चौकसपणा आपण निश्चितपणे करावा. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? हॅलो सर. हा, सुजाता. सर, व्हॉट्सअप किंवा फेसबुक हॅक झालं हे कसं लक्षात येतं, की म्हणजे आपल्याला काही इलिगल इन्फॉर्मेशन किंवा मेसेजेस येतात का?
कारण फक्त मी ऐकलंय हॅक होतंय किंवा माझं फेसबुक हॅक झालेला आहे, कुठले अकाउंट ट्रान्झॅक्शन करू नका वगैरे असे फ्रेंड्सकडनं वगैरे मेसेजेस येतात. पण मला लक्षात येत नाही की हॅक होतंय म्हणजे नक्की आपल्याला काय कशावरनं कळतं की ते हॅक झालंय ऍक्च्युली? हॅक झाल्याचं लक्षणं म्हणतात ना, म्हणजे सर्दी पडसालं की शिंका आल्यात, नाक वाहत आहे, हे लक्षण आहे. तसं हॅक झाल्याची काही काही लक्षणं आहेत. ठळक सांगतो 2-4. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या फोनचं काहीतरी बिहेवियर काहीतरी वेडं-वाकडं वाटायला लागतं. म्हणजे नको ते स्क्रीन येत आहेत किंवा भलतंच एक सॉफ्टवेअर डोक्यावर काढतंय. तुमचं तुम्हाला लक्षात येतं. दुसरी गोष्ट, कदाचित तुमच्या काही मित्रांचे किंवा नातेवाईकांचे तुम्हाला फोन येतात, की "अरे, तुझं Facebookवरती अकाउंटवरती असं काहीतरी दिसतंय." अशाही टाईपचं असू शकतं. तर असं कुठलंही हे झालं तर पहिली गोष्ट करायची की Facebook आणि WhatsApp 2 गोष्टी आपण बघूयात. तुम्हाला जर काही कारणाने लक्षात आलं की Facebookच्या अकाउंटमध्ये काहीतरी गडबड आहे, तर तुम्ही ते Facebookचं अकाउंट ब्लॉक करणं किंवा सस्पेंड करणं म्हणून प्रकार आहे. तसं सस्पेंड करून टाकायचं 2-4 दिवस. आणि ते करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन Facebookच्या लॉग इनच्या शिवाय सुद्धा या गोष्टी करता येतात. तुम्ही जर थोडंसं Google केलं तर लगेच लक्षात येईल. हाऊ टू सस्पेंड फेसबुक अकाउंट असं म्हटलं की फक्त 3-4 स्टेप्स येतात. तेवढ्या स्टेप्स घेतल्यात की तुमचं Facebookचं अकाउंट सस्पेंड होईल. म्हणजे मग ते हॅक झालेलं Facebookचं तुमचं अकाउंट वापरून तुमच्या नावाने कोणाच्या तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना, ऑफिसमधल्या कलीग्सना असे जर काही मेसेज जात असतील, की मी कुठेतरी अडकून पडली आहे, माझं सगळं चोरीला गेलंय, मला ₹50,000 पाठवा. असले प्रकार होणार नाहीत. कारण हॅक झाल्यानंतर हाही एक धोका असतो की तुमच्या नावाने काही मेसेजेस पाठवले जातात. मग त्याच्यातला कोणीतरी फारच कनवाळू दयाळू असतो आणि तो बळी पडतो आणि तुम्हाला पैसे पाठवतोय असं समजून हॅकर्सला पाठवतो. नंतर मग तुमचंच मन तुम्हाला खातं की आपल्या मित्राने आपल्याला म्हणून दिलेले पैसे आपल्यापर्यंत आले नाही तरी आपण त्याला काहीतरी द्यायला पाहिजे होतं. हे सगळे प्रकार टाळायचे असतील तर ते अकाउंट लॉक करायचं. तर Facebookचं अकाउंट लॉक करता येतं, WhatsAppचंही करता येतं. ते लॉक करण्याबरोबर दुसरी काळजी अशी घ्यायची की Facebookचं जर आपण अकाउंट लॉक केलं किंवा सस्पेंड केलं असेल तर WhatsAppवरनं आपल्या सगळ्या मित्रमंडळींना, सगळ्या कॉन्टॅक्ट्सना इंटिमेट करायचं. आणि WhatsAppचं जर सस्पेंड करावं लागलं असेल तर Facebookवरनं किंवा Instagramवरनं करायचं. म्हणजे आउट ऑफ बाउंड असं दुसऱ्या मार्गाने आपल्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सपर्यंत पोहोचून त्यांना सांगायचं की माझा हा सोशल मीडिया Facebook असेल, Instagram असेल, हे हॅक झालं असं वाटतंय, त्याच्यामुळे मी ते सस्पेंड केलंय. आणि हे WhatsAppवरनं कळवलं की Facebookवरनं काही मेसेज आले तरी तुमचे मित्र त्याला काही दाद देणार नाहीत. मग पुढे ते परत जे सुरू करायचं असतं ती अत्यंत क्लिष्ट, वेळखाऊ आणि सहनशक्तीचा अंत बघणारी प्रोसेस असते. त्याला काही इलाज नाही. पण त्याच्यात 2-4 दिवस डोकेदुखी झाली तरी परवडली. पण हॅकिंग होतंय असं जर वाटलं तर ते ताबडतोब सस्पेंड करून टाकावं. आणि हॅकिंग होतंय कशावरनं कळतं तर काहीतरी इर्रेग्युलर बिहेवियर आपल्याला फोनचं दिसतं किंवा दुसरी लोकं आपल्याला सांगतात की तुझ्या अकाउंटवरनं असं काहीतरी होतंय. ही 2 ठळक लक्षणं आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर? सर नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, बोला मला बोला. एक प्रश्न आहे. आता सध्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे कुठल्याही साध्या दुकानात अगदी ₹10 ते thousands रुपीज पर्यंत जरी एक पैशाचा व्यवहार झाला, तर तो क्यूआर कोड स्कॅन करून करणं याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पूर्वी म्हणजे घराबाहेर पडताना आपल्या पॉकेटमध्ये किती पैसे आहेत, काय खरेदी करायची, हे बघितलं जात होतं आणि मग पैशाच्या माध्यमातून आपण वस्तूंची देवाण-घेवाण होत होती. परंतु आता पैसे मोबाईलमध्ये किंवा लेडीज पण पर्समध्ये ठेवणं हा प्रकार खूप कमी झालेला आहे कॅशमधले आणि मग काही खरेदी केली तर आपण क्यूआर कोड स्कॅन करून ते पैसे दिले जातात. अशा पद्धतीचं खूप वाढलेलं आहे. म्हणजे आधी कितीतरी वेळा आपण बघतो, की फुलवाल्यांकडे फुल घेताना सुद्धा ते एक ₹10-10 सुद्धा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं जातं. सो मला हे विचारायचं आहे, की अशा पद्धतीने कुठलीही वस्तू खरेदी करताना आपण क्यूआर कोड स्कॅन करून त्याचे पैसे देणे हे कितपत सेफ आहे का हे योग्य आहे? का याच्यातून काही आत्ता जे आपण सगळं डिस्कशन केलं त्या पद्धतीने काही गैरव्यवहार होऊ शकतात? हा जो क्यूआर कोड स्कॅन करून पैसे द्यायचे आहेत, हे आता आपल्या सगळ्यांना इतकं अंगवळणी पडलंय की दुकानात गेलो आणि कुठे 1 किलो साखर घेतली, क्यूआर कोड स्कॅन करायचा द्यायचं. असं सगळ्याच खरेदीच्या ठिकाणी पटकन क्यूआर कोड स्कॅन करून आपण देतो. आता तुम्ही म्हणालात तसं हे इतकं कॉमन झालंय की परवा मी एका ठिकाणी बघितलं, एका सदस्याने चहा घेतला आणि पैसे देताना चुकून कटिंगचे पैसे दिले. म्हणजे अर्ध्या कप चहाचे. त्यामुळे ₹7 दिले होते. मग त्या तिथल्या टपरीवाल्याच्या लक्षात आलं, तो म्हणाला, "साहेब ते अजून ₹3 द्या." त्यांनी परत एकदा क्यूआर कोड स्कॅन केला, उरलेले ₹3 दिले. म्हणजे आता लोकांना त्याचं काही वाटेनासं झालं. तर क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देणं
यात काही चुकीचं किंवा धोकादायक काही नाही. धोकादायक त्याच्यातल्या दोन गोष्टी आहेत. एक अत्यंत सुटसुटीत सोपी लगेच लक्षात येईल अशी, की आपण स्कॅन करून पैसे जे देतो, QR कोड असेल किंवा ऑनलाईन, त्यावेळेला बऱ्याच वेळेला अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात ना, त्याच्यामुळे वेगळीच काय अमाऊंट टाईप केली असं होऊ नये. तुम्हाला पुण्यातच एका पेट्रोल पंपावर झालेला किस्सा माहिती आहे की नाही, वाचलंय की नाही तुम्ही पेपरात, थोडा जुना आहे, 3-4 महिन्यापूर्वीचा आहे. एक सदगृहस्थ त्यांचं ते SUV म्हणतात तशी दांडगी मोठी गाडी होती, ते घेऊन गेले आणि त्याला सांगितलं 2,500 पेट्रोल भर. 2,500 पेट्रोल भरल्यानंतर अमाऊंट मात्र मारताना चुकून 25,000 मारली, एक पूज्य जास्त पडलं. आता 1-0 जास्त पडलं हे त्यांच्या घरी गेल्यानंतर लक्षात आलं. नंतर मग काय झालं, ते 25,000 मायनस 2.5 म्हणजे 22,500 रुपयाची रिकव्हरी करायची ती झाली नंतर. पण आता उठून त्या पेट्रोल पंपावर जायचं, मग त्याला समजावून सांगायचं, मग तो तिथला माणूस म्हणणार साहेब नाहीयेत, उद्याला या, हे सगळं जे सुरू होतं त्या दृष्टीने ते अमाऊंट मारताना काळजी घ्यायची, हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरी आणि आता जे सायबर फ्रॉड काही काही होत आहेत तो टाईप म्हणजे, तुम्ही आता एका प्रश्नाचं उत्तर द्या मला, डॉक्टर म्हणाल की तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेलात, 1 किलो साखर घेतली, त्याचा QR कोड स्कॅन करून त्याला पैसे दिले. पण तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत त्यावेळेला तुम्ही QR कोड कधी स्कॅन करता का? पैसे घेताना कधीच देणाऱ्याचा QR कोड स्कॅन करणं चुकीचं आहे. पण हे हॅकर लोक इथपर्यंत पोहोचलेत की ते आपल्याला फोन करतात, कुठल्या तरी भावनेच्या ह्याच्यात विचार खाली जातील असं पाहतात. म्हणजे थोडक्यात कोणीतरी इथे तुमचा मित्र वेगळ्याच ठिकाणी अडकला आहे, त्याला पैसे द्यायचे किंवा असं म्हणून त्या मित्राच्या नावाने पैसे मागणार. किंवा मार्केट फ्रॉड म्हणतात तसं, की गेल्या वर्षी 50,000ला घेतलेला लॅपटॉप आता मला फॉरेनला जायचं म्हणून मी तो 10,000त विकतोय. फक्त ताबडतोब घे, पहिला येईल त्याला प्राधान्य. मग आपण म्हणतो की अरे बाप, 10,000त लॅपटॉप मिळतोय, पीपल जम्प ऑन दॅट. पण असल्या केसमध्ये पैसे देणारा कोण आणि घेणारा कोण आणि QR कोड कोणाचा कुणी स्कॅन करायचा हे आपल्या फक्त पक्क लक्षात पाहिजे. आपल्याला जर काही पैसे द्यायचे असतील तर आपण देणाऱ्याचा QR कोड स्कॅन करतो. पण हे हॅकर लोक म्हणतात की मी तुम्हाला QR कोड पाठवतो, तो स्कॅन करा म्हणजे तुम्हाला पैसे येतील. तर हे अगदी चुकीचं आहे. तर तेवढी फक्त काळजी घ्यायची. बाकी QR कोड स्कॅन करून पैसे देणं इतकं कॉमन झालंय. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, 2 दिवसापूर्वी फ्रान्सचे पंतप्रधान ते मॅक्रॉन आले होते आणि आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी त्यांना घेऊन एका टपरीवरती चहा प्यायला दोघांनी आणि भीम का कुठलं UPI वापरून त्यांनी त्याचे पैसे दिले. तर हे आता खूप कॉमन झालं, त्याच्यात धास्ती बाळगण्यासारखं काही नाही. फक्त अमाऊंट देताना एक तर अमाऊंट बरोबर मारणे अगदी कॉमन सेन्स किंवा साधी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, पैसे देणाऱ्यांनी स्कॅन करायचा का घेणाऱ्यांनी QR कोड स्कॅन करायचा, कुणाचा स्कॅन करायचा हे लक्षात ठेवायचं. बाकी निश्चिंतपणे करायला हरकत नाही. सर माझा एक एक्सपिरियन्स शेअर करू का? जरूर करा. फक्त तुम्ही करू थोडक्यात. का नाही करू का म्हणत असाल तर किशोरजी या सगळ्याचे सूत्रधार त्यांना विचारूयात आपण, माझी काहीच ओके, हरकत चालेल, ते म्हणाले तर. नाही. जरूर. दीपकजी थोडक्यात सांगा. सर माझं मेडिकल शॉप आहे. मला एक दिवस सकाळी 10-11च्या सुमारास एक फोन आला, मैं आर्मी से बात कर रहा हूँ, आपके मोबाइल में व्हाट्सएप पर मैंने मेडिसिन की लिस्ट भेजी है, उसका मुझे अमाउंट बताओ. लिस्ट मोठी होती. मी माझ्या कॉम्प्युटरवर लगेच टाईप केलं आणि अमाऊंट काढली आणि त्यांना ती मेसेज केली. मेसेज केल्यानंतर 2 तासांनी त्यांचा फोन आला परत, कि मेरा एक आदमी आएगा, उनको मेडिसिन देना, उसके पास पैसे नहीं है, मैं आपको पैसे भेज रहा हूँ आपके नंबर पर. आपके अमाउंट कितने हो गए? 5,000 हो गए ना, मैं 7,000 भेज रहा, उसको 2,000 रुपए दे देना. मैंने बोला मगर दवाई लेने के लिए आप पर्सनली आओ ना. नहीं, हमारा आदमी आएगा ना, मैं तो दिल्ली में हूँ अभी. ठीक आहे. म्हणलं कोणतरी माणूस येतोय, मग त्याला आपण देऊ मेडिसिन. मी मेडिसिन वगैरे काढून ठेवली. कोणी आलं नाही, पण त्यांचा मला परत फोन आला कि हमारा आदमी तो नहीं आ रहा है, मगर मैंने आपको 7,000 भेजे. मैंने बोला मैंने नहीं देखे. देखो आपको ये इसका स्क्रीनशॉट भेजा है मैंने. स्क्रीनशॉट पाहिला, 7,000 मला पाठवले, त्याचा स्क्रीनशॉट होता. पण म्हटलं मुझे अकाउंट में मेरे पैसे जमा हुए कि नहीं मुझे मालूम नहीं, मैं कुछ नहीं कर सकता इसको. वो बोले नहीं, मेरा आदमी भी नहीं आ रहा है, तो आप ऐसा करो, तो मैं आपको नंबर देता, वो नंबर पर आप 7,000 रिटर्न भेज दो. सॉरी बोला, मैं देख के आऊंगा SBI में. मी स्टेट बँकेत गेलो, त्यांना विचारलं, हा मला जो स्क्रीनशॉट आला त्याचं काय, माझ्या अकाउंटला काही जमा झाले नाही पैसे, तो स्क्रीनशॉटच बोगस आहे म्हणे. असे स्क्रीनशॉट तयार करण्याचं एक ऍप आहे,
आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला तयार करून पाठवलाय, बरं झालं तुम्ही पैसे नाही पाठवले. यापुढे यांना रिस्पॉन्स देऊ नका. ओके. खूप चांगला अनुभव आहे. सध्या असे पण प्रकार वाढले आहेत की तुम्हाला पैसे पाठवतो म्हणायचं, मग पाठवता आले नाहीत म्हणायचं, मग तुम्ही उलटे पाठवा म्हणायचं, आणि असं बँकेच्या नावाने एखादा SMS पाठवायचा की तुमच्या खात्यात 5,000 रुपये जमा झाले आहेत वगैरे. चोरानीच पाठवलेला SMS असतो आणि मग चोरच फोन करून सांगतो की ते काय तुम्हाला बँकेचा SMS आला असेल बघा तुम्ही. तर फोन चालू असतानाच लोक मग गडबडीत SMS बघतात. त्यावेळेला हे लक्षात येत नाही की खरंच तो स्टेट बँकेकडनं किंवा आलाय का दुसऱ्या नावाने आला आहे. तर याच्यावरती एक रामबाण उपाय म्हणजे ज्यावेळेला फोन करून कोणीतरी आपल्याला सांगतं की असं असं आहे आणि त्यामुळे लगेच ऍक्शन घ्या, तर तो फोन कॉल चालू ठेवून SMS बघायचा नाही. तो फोन कॉल चालू ठेवून जीपे वगैरे काही व्यवहार करायचा नाही. त्याला म्हणायचं की ठीक आहे, मला थोडा वेळ लागेल बघायला, नंतर परत फोन करा तासाभराने. आणि मग त्या तासाभरात आपण शांतपणे ते खरंच मेसेज आला आहे का, तो बँकेकडनंच आला आहे का, आपलं दुसरं एखादं हे वापरून खरंच बँकेत पैसे जमा झाले आहेत का, हे सगळं बघावं आणि मग निर्णय घ्यावा. बऱ्याच वेळेला हॅकर्स लोक आपल्याला भावनेच्या भरीला पाडतात आणि थोडी घाई करतात. घाई करण्याचं काहीच कारण नाही, दुनिया कुठे पळून चाललेली नसते. तर फोन कॉल चालू असताना कुठलंही दुसरं ऍप बिलकुल वापरू नये, SMS पण बघू नये, कारण त्यातनं मग तुम्ही म्हणालात तसे प्रकार होतात. आपण दीपकजींचं अभिनंदन केलं पाहिजे की जागरूकपणे त्यांनी ते टाळलं. चांगली गोष्ट आहे. येस. ओके. स्मार्टफोन जीवनाचा एक अविभाज्यच घटक बनलेला आहे. पण स्मार्टफोन वापरताना आपण खरोखर स्मार्ट झालो आहोत का? हा खरं तर यातून घेण्याचा बोध आहे. आज दामले सरांनी खूप छान प्रकारे माहिती आपणा सर्वांना दिली. त्याचा आपण निश्चितच वापर यापुढील काळात करू आणि जे फसवणुकीचे प्रकार किंवा जे आपल्या मोबाईलमधनं जे दुष्परिणाम होतात, ते टाळण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू. भक्ती शक्ती योग फाउंडेशनच्या वतीनं व सर्व साधकांच्या वतीनं मी दामले सरांचे खूप आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला. धन्यवाद. धन्यवाद.